नमस्कार मंडळी. मी प्रसाद अथणीकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022चा उपाध्यक्ष. तर तुम्हा सर्वांचं इतिहास मंचच्या आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण सिंधू संस्कृती चा तिसरा भाग अ, अ, करणार आहोत. सेशन करणार आहोत त्याबद्दल. मी आपले ॲडमिन मारुदादा गोगावले यांना विनंती करतो की सेशनला सुरुवात करावी. धन्यवाद प्रसाद. नमस्कार मंडळी, मी माधव गोगावले, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022 कार्यकारिणीचा सदस्य व इतिहास मंचाचा सहसंचालक. महाराष्ट्र मंडळ शिकागो इतिहास मंचावर आपणा सर्वांचे स्वागत करतो. सिंधू संस्कृतीच्या संशोधनाची वाटचाल या व्याख्यानमालेतील पहिले 2 भागावरील व्याख्यान आपणा सर्वांनी अगदी मंत्रमुग्ध करून सोडले असेलच. थोडक्यात मी आजचे आपले मुख्य पाहुणे व्याख्याते यांची थोडक्यात ओळख करून देतो. डॉक्टर प्रबोध शिरवाळकर हे डेक्कन कॉलेजमधील पुरातत्व शास्त्राचे अधिव्याख्याते आणि सिंधू संस्कृती या विषयाचे तज्ज्ञ आहेत. तसेच ते सहाय्यक प्राध्यापक डेक्कन कॉलेज पुणे. त्यांनी PhD पूर्व व आद्य हरप्पन गुजरात, विशेषतः खंबातचे आखात येथील संस्कृती त्यांनी अभ्यासावर केलेली आहे. डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी येथे अध्यापनाचा त्यांचा गाढा अनुभव आहे. त्याचप्रमाणे ते मृदभांड यावर विशेष त्यांचं काम आहे. कोटाळा भाडली गुजरात व चिरंड येथील उत्खनन संचालक, पंचमाता, जवासिया, छत्रीखेरा राजस्थान येथे उत्खनात ते सहसंचालक होते. तसेच पश्चिम भारतातील पूर्व आणि आद्य हरप्पन संस्कृती या पुस्तकाचे ते लेखक. तसेच त्यांनी अनेक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केलेत. अनेक ठिकाणी त्यांनी आपले लेख वेगवेगळ्या परिषदेमध्ये वाचलेले आहेत. तसेच अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. तर आजचे आपले व्याख्याते डॉक्टर शिरवळकर यांना मी विनंती करतो की आपला त्यांनी सेशन सुरू करावा. धन्यवाद. धन्यवाद. आपण मागच्या वेळेस जे पाहिलं होतं हे नाल संस्कृतीपर्यंत आपण पाहिलं होतं. पूर्व सिंधू संस्कृती मधल्या ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत त्यापैकी त्याच्या पुढची जी संस्कृती आहे तिचं नाव कोटेजी संस्कृती आहे. आणि मुख्यतः आपल्याला ही घग्गर हाकरा नदीच्या किनाऱ्यावरती, त्यानंतर बानू आणि गोमल व्हॅलीचा जो पार्ट आहे पाकिस्तान मधला आणि तक्षशिला व्हॅली, तर या ठिकाणी आपल्याला या कोटेजी संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावरती वसाहती पाहायला मिळतात. आता हा मॅप आहे साधारण या पद्धतीने जे काळे डॉट दिसत आहेत, तर तिथं आपल्याला या सगळ्या वसाहती पाहायला मिळतात या कोटेजी पूर्व सिंधू संस्कृतीच्या. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी या संस्कृतींचा शोध लागतो तर त्या वसाहतीचं नाव त्याला दिलं जातं. तर ही कोटेजी नावाची वसाहत आहे की जिथं हा मध्ययुगीन कालखंडामधला एक किल्ला आहे आणि त्याच्या पुढे ही छोटी वसाहत बसलेली आहे. कोट म्हणजे फोर्ट आणि डीजी म्हणजे त्यावेळची जी रुलिंग फॅमिली होती तिथली मध्ययुगामधली, त्यांचा हा कोट म्हणजे फोर्ट आहे म्हणून त्याचं नाव कोटडीजी झालं आणि या वसाहतीचं नाव पण कोटडीजी पडलं. आणि त्याच्यानंतर या वसाहतीचा शोध जो आहे तो पहिल्यांदा 1936 साली GS घुरिये म्हणून होते मुंबईमध्ये, तर त्यांनी लावला. आणि त्याच्यानंतर FA खान हे पाकिस्तान आर्किओलॉजी डिपार्टमेंट मध्ये होते कामाला, तर त्यांनी 1955 आणि 1957 साली या ठिकाणी आपल्याला उत्खनन केलेलं दिसतं. तर या पद्धतीने उत्खनन केलेलं आहे. आता हा जो आहे हा राजवाड्याचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत. जसं तुम्ही इथं पाहिलं तर इथं रस्ता आहे, तर पूर्व सिंधू मधला हा रस्ता आहे इथं 2 घरांच्या मध्ये ठेवलेला. त्याचबरोबर इथं जर का बघितलं तर इथं मोठीच्या मोठी याच्यापासून तयार केलेली बिल्डिंग आहे. हे बांधकाम आहे पूर्णच्या पूर्ण कच्च्या विटांपासून तयार केलेलं. आणि मागच्या बाजूला जो दिसतोय तो किल्ला आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने त्यांना भट्ट्या सापडलेल्या आहेत की सगळी व्यवस्थित बांधून काढलेली भट्टी आहे छान विटांनी. त्याच्यानंतर या वसाहतीचं सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे तर पूर्वीच्या काळी अशी संकल्पना होती की जे तटबंदी येते किंवा बुरुज येतात हे सगळं नंतरच्या कालखंडामध्ये यायला चालू होतं, असं पूर्वी एक समज होता.
पण जेव्हा कोटीचं उत्खनन झालं तेव्हा असं दिसलं की तटबंदी आणि बुरुज या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी पूर्व सिंधूपासून चालू झालेल्या दिसतात. म्हणजे इथं जर का तुम्ही बघितलं तर ह्याप्रमाणे तुम्हाला इथं हा बुरुज दिसतोय आणि सिंधू संस्कृतीतले बुरुज जे आहेत ते कायम चौकोनी असतात. या पद्धतीने तटबंदी दिसते, खाली दगडाचा वापर केलेला आहे आणि दगडावरती मग त्यांनी विटांचं बांधकाम करून पूर्ण तटबंदी तयार केलेली आहे. आणि हीच तटबंदी जेव्हा तुम्ही आतनं बघता तर अशी उबड-खाबड दिसते. ही सगळी दगडांनी भरलेली आहे आणि बाहेरची जी बाजू आहे त्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित मातीच्या विटा लावलेल्या आहेत, की जेणेकरून बाहेरनं येणारा जो माणूस आहे त्याला ती छान दिसावी. आतनं कोण बघत नाही. त्यामुळे बाहेरनं जी आहे ती सुशोभित केलेली आहे आणि आतनं जी आहे ती तशीच खराब ठेवलेली आहे. आणि या पद्धतीने आपल्याला त्यांची भांडी पाहायला मिळतात, की ज्या ह्याच्यामध्ये त्या मानेवरती कायम एक काळ्या रंगाचा पट्टा असतो. या पद्धतीने या खापरांवरती त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची ही भांडी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये म्हणजे काही घडे आहेत, त्यानंतर काही डिश आहेत, काही बाउल आहेत, थाळ्या आहेत. तर वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला आकार याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि डिझाईन्स आहेत याच्यामध्ये केलेले. आता हा जो आहे पॉट खालचा, तर तो फार महत्वाचा आहे. याच्यावरती जर का तुम्ही बघितलं, तर याच्यावरती देवतेचं चित्र आहे. हे जे आहे, हे हेडगेर आहे. शिंगासारखं त्याच्यावर मुकुट घातलेला आहे. खाली तोंड आहे, डोळे आहेत, हात आहेत आणि शरीर आहे. तर हे जे आहे याला हॉर्न डेटी म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे ही शिंग असलेली देवता आहे ही बेसिकली. तर मग हे शिंग जर का तुम्ही ह्याचं पिक्चर पाहिला असेल ऋतिक रोशनचा मोहनजोदडो, तर त्या याच्यामध्ये जो विलन दाखवलाय तर तो डोक्यावरती अशा पद्धतीचं हे घालून हिंडत असतो मुकुट. तर ते जे आहे ते याच्यावरनं घेतलेलं आहे. तो मुकुट जो विलन घालून हिंडतो तो या फोटोंवरनं घेतलेला तो मुकुट आहे. या अशा पद्धतीची ही भांडी दिसतात, की ज्याच्यामध्ये काळ्या रंगाने चित्रकाम केलेले आहे. काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचा वापर केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये मध्ये आणि लाल रंगामध्ये पेंटिंग केलेलं आहे किंवा 2 रंगामध्ये केलेलं आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये पेंटिंग केलेलं आहे. तर अशा विविध अशा प्रकारची भांडी आपल्याला या कोटेजीच्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात आणि ही 3 जी भांडी आहेत, तर त्याला मापं म्हटलेलं आहे. म्हणजे जसं आज आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये मापं असतात. पाव किलो, अर्धा किलो, 1 किलोचं. तर त्या पद्धतीची ही मापं आहेत. तर बहुतेक हे जे काय आहे ते पूर्व सिंधूमध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला स्टँडर्डायझेशन झालेलं दिसून येतं, की म्हणजे एकीकडे सील्स पण आपण पाहिलं, की रावीमध्ये सील्स आहेत. इथे आपल्याला कोटेजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेजरमेंट पाहायला मिळतात. तर त्यावरनं जे स्टँडर्डायझेशन आपल्याला झालेलं दिसतं, की नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर येतं मॅच्युअर हडप्पनमध्ये. तर त्याची सुरुवात जी आहे, ती ऑलरेडी आपल्याला या पूर्व सिंधूमध्ये झालेली दिसते. आता हे हडप्पाची जी वसाहत आहे पाकिस्तानमधली, तर त्याच्यामधले काही एव्हिडन्सेस आहेत हे की तिथं जी कोट्टीची जी पूर्व सिंधू संस्कृती जी आहे, तर तिचं एक शहर हडप्पाला पण होतं. छोटं गाव म्हणजे हडप्पाच्या वसाहतीवरती पण सापडलेलं आहे, खालच्या भागामध्ये. तर या पद्धतीने जर का आपण बघितलं, तर हे जे आहे पहिल्यांदा आपण रावी संस्कृती पाहिली होती. तर रावी संस्कृतीचे जे घर आहे, ती या भागामध्ये मिळाली. इथं रावी फेज लेवल्स दिले बघा. इथे रावी संस्कृतीची घरं मिळाली. त्याच्यानंतर ही जी आहेत, ही सगळीच्या सगळी कोड्डीजीच्या वसाहती आहेत. ही कोड्डीजीची वसाहत आहे आणि त्याच्यानंतर इथं मग हे आहे ते मॅच्युअर हरप्पनची वसाहत येते. तर या पद्धतीने आपल्याला दिसतं. या पद्धतीने उत्खनन इथं चाललेलं आहे कोड्डीजीच्या वसाहतीचं हडप्पामध्ये. त्याच्यानंतर कोटिजीमधनं या हडप्पाच्या वसाहतीमधनं ह्या प्रकारचे आपल्याला सुंदर आता बघितलं तर हे जे सील्स आहेत ते पूर्णतः सापडलेले आहेत. हे हत्तीचं सील आहे. हा हत्ती आहे. इथं सोंड आहे, हे पाय आहे, हे हत्तीचं सील आहे. त्याच्यानंतर या पद्धतीचे सील्स मिळतात. सोन्याची बटणं आहेत. तर म्हणजे आता परत सिद्ध काय होतं की रावी आणि कोट्टीजी या दोन्ही पूर्व सिंधू संस्कृतीमध्ये ऑलरेडी सगळ्या ज्या आपण मॅच्युअर हडप्पन मध्ये गोष्टी बघतो त्याची सगळ्याची सुरुवात आपल्याला या दोन्ही पूर्व सिंधू संस्कृतीमध्ये झालेली दिसते. त्याच्यानंतरची जी संस्कृती आहे ती सोथी संस्कृती जी आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते आणि मुख्यतः याचं जर का आपण बघितलं विस्तार तर राजस्थान, हरियाणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला ही सोथी संस्कृती पाहायला मिळते. आता सोथी जी वसाहत आहे की जिथं पहिल्यांदा या संस्कृतीचा शोध लागला
तर ती श्री गंगानगर डिस्ट्रिक्ट मध्ये राजस्थानमध्ये आणि याच्या द्रिशद्वती नदी जी आहे तिच्या किनाऱ्यावरती बसलेली आहे. द्रिशद्वती म्हणजे आजच्याची मॉडर्न चौतांग. तर चौतांग नदीच्या किनाऱ्यावरती आहे आणि पहिल्यांदाचं उत्खनन जे आहे ते अमलानंद घोष यांनी केलेलं आहे 1950 ते 51 मध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपण जेव्हा हिस्ट्री बघत होतो की हे फार मोठं महत्वाचं उत्खनन होतं स्वतीचं, जरी साईट छोटी असली तरी. कारण की 1947 नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये पूर्व सिंधू संस्कृतीचा शोध लावण्यात आला या उत्खननानंतर. आणि याच्या नंतर जी एक मोठी वसाहतीचं उत्खनन झालं की ज्याच्यामुळे पूर्णपणे आपल्याला या स्वती संस्कृतीबद्दलची माहिती उपलब्ध झाली, ती म्हणजे कालीबंगाची वसाहत, की जी परत राजस्थानमध्ये. म्हणजे तुम्ही इथं जर का पाहिलं तर वेगवेगळ्या वसाहती तुम्हाला दिसतायत. ही घग्गर आकरा नदी आहे आणि त्याच्यावरती या वेगवेगळ्या वसाहती आहेत. कुणाल आहे, राखीगडी आहे, बनावली आहे, सिसवाल आहे, कालीबंगन आहे आणि मग त्याच्यानंतर ही पाकिस्तानमध्ये जाते, ही हाकडा बनते. मग तिथं गणवेरीवाला आहे, चंदूदाडो आहे. या पद्धतीने येऊन मग ती रन ऑफ कच्छमध्ये आपल्या गुजरातमध्ये ही नदी जी आहे ती येते आणि तिथं ती पूर्णपणे त्या चिखलामध्ये लुप्त होते. तर या पद्धतीने आपल्याला दिसतं. आता कालीबंगनची जी वसाहत आहे, तर ती घग्गर नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि फार मोठं टेकाड आहे हे पांढरं. म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये पांढरीचं टेकाड म्हणतो. तर हे 12 मीटर पांढरीचं टेकाड आहे, मोठंच्या मोठं. आणि याच्यामध्ये 1960 ते 67 असं उत्खनन झालेलं आहे आणि मध्ये 2 वर्ष गॅप होती. 64-66 मध्ये त्यांनी एक्सकॅव्हेशन केलं नव्हतं. तर टोटल 5 वर्षाचं उत्खनन इथं केलेलं आहे यांनी. आणि मुख्यतः इथं बी लाल जे आहेत त्यांनी उत्खनन केलेले. त्यांच्या डायरेक्टरशिपच्या अंडर इथं उत्खनन झालं आणि इथं 2 काळखंड पाहायला मिळतात. एक आहे पूर्व सिंधूचा काळखंड आणि दुसरा आहे मॅच्युअर हरप्पनचा काळखंड. तर पूर्व सिंधूमध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची भांडी पाहायला मिळतात. त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला फॉर्म पाहायला मिळतात, की काही याच्यामध्ये काळ्या रंगामध्ये चित्रकाम केलंय. काही याच्यामध्ये 2 रंग वापरलेत, काळा आणि पांढरा रंग वापरून त्याच्यावरती चित्रकाम केलेलं आहे. काही जी मातीची भांडी आहेत त्याच्यावरती कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. तर काहीच्या ह्याच्यावरती बाहेरच्या बाजूने चिखलाचा लेप दिलेला आहे. म्हणजे जसं आपण हाकडामध्ये बघितलं, की नक्षीकाम असलेली भांडी किंवा मड ॲप्लिक ज्याला आपण म्हटलो, तशा प्रकारची भांडी जे आपण पाहिलं, तर तशाच प्रकारची भांडी आपल्याला या सोती संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. तर जर का तुम्ही इथं पाहिलं, तर हा जो आहे 3 नंबर, याला बुक्रेनियन मोटिफ किंवा मुस्ताच मोटिफ म्हणतात आणि मुख्यतः राजस्थान, हरियाणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. तर हे राजस्थानी मिशी आहे. तिथल्या लोकांच्या ज्या आकडेदार मिश्या असतात, तर त्या मिशांचं डिझाइन आपल्याला या पॉटरीवरती पाहायला मिळतं. अशा प्रकारचं इथं पहा, म्हणजे इथं तुम्हाला कळेल या 2 वेगवेगळ्या मिशांची स्टाईल आहे. हा डब्ल्यू मिशी आहे आणि वाय मिशी आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या मिशांचे प्रकार पण त्यांनी त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला फुलं, पानं दिसतात. त्यानंतर जॉमेट्रिकल मोटिव्ह दिसतात पॉटरीवरती. अशा प्रकारची पॉटरी पाहायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारची खापरं जी आहेत त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, की बाहेरच्या बाजूनी मातीचा लेप दिलाय आणि त्याला खडबडीत केलंय आणि त्याच्यावरती मग या पद्धतीने पेंटिंग केली आहेत. मग त्याच्यावरती फुलं आहेत, त्याच्यानंतर हरणासारखे प्राणी आहेत. तर का तुम्ही इथं पाहिलं तर विंचवासारखं आहे. विंचू त्याच्यावर दिसतोय. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची पानं, फुलं आपल्याला पाहायला मिळतायत. तर अशा प्रकारचे डिझाइन यांनी बाहेरच्या बाजूने केलेत खडबडीत भागावरती. ते अशा प्रकारे दिसते ही पॉटरी. ह्या प्रकारचे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावरती. त्याच्यानंतर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची भांडी परत पाहायला मिळतात, की ज्या ह्याच्यामध्ये इथं जर का पाहिलं तर हे फार सुंदर आपल्याला डिझाइन पाहायला मिळतंय, की ज्या ह्याच्यावरती तुम्ही इथं पाहिलं तर कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे आणि त्याच्या पुढे अ, पक्षी आहे. तर म्हणजे कुंड्यांमध्ये झाडं लावून सुशोभीकरण जे केलं जातं, तर त्याचे नमुने सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतात या पूर्व सिंधू संस्कृतीमध्ये. त्यानंतर हे नक्षीकाम असलेलं भांडे म्हणजे तुम्ही इथं बघितलं तर आतल्या बाजूने इथं कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. जे आपण खाकडा संस्कृतीमध्ये पाहिलंय ऑलरेडी. तर त्या पद्धतीचं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं इथं. ह्या पद्धतीचे सगळे कोरीव काम केलेले त्याच्यावरती आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे कोरीव काम जे आहेत त्याचे पॅटर्न्स जे आहेत त्या पद्धतीने दिसतात.
ह्या पद्धतीने पाहायला मिळतात पॅटर्न्स. हे सगळे कोरीव काम केलेले आहेत. त्यानंतर ह्या प्रकारचे परत दुसरा एक काही प्रकारची भांडी मिळतात की ज्या याच्यामध्ये ह्या प्रकारचे कपॉन स्टँड पाहायला मिळतात. ही वरच्या झाकण्या आहेत या, आणि ह्या पद्धतीचे ड्रॉइंग्स पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये मासा आहे. त्यानंतर इथं परत एक छोटासा प्राणी आहे की जो अर्धवट आपल्याला दिसतोय, पूर्ण कळत नाहीये कुठला आहे. त्याच्या व्यतिरिक्त पानं, फुलं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावरती पेंटिंग केलेली. आणि सगळ्यात शेवटच्या जी प्रकारची भांडी आहेत ती ग्रे कलरची भांडी आहेत की ज्याच्यावरती काळ्या रंगामध्ये पेंटिंग केलेलं आहे. तर ही सगळी ग्रे रंगाची भांडी आहेत आणि त्याच्यावरती ही काळ्या रंगामध्ये पेंटिंग केलेलं आहे याच्यावरती. आता या पद्धतीने दिसतात ही भांडी. जसं मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये कोट्टेजीमध्ये आपल्याला हे मिळतं, सिटाडेलचा किंवा राजवाड्याचा पहिल्यांदा आपल्याला भाग पाहायला मिळतो पूर्व सिंधूमध्ये. तसंच आपल्याला या कालीबंगामध्ये सुद्धा सिटाडेल सापडलेलं आहे. तर हे जे आहे हे पूर्णतः ही तटबंदी आहे आणि याच्या आतमध्ये जे आहे तो राजवाडा आहे. हा राजवाड्याचा भाग आहे आणि त्याचा एंट्रन्स जो आहे तो या कोपऱ्यामधनं दिलेला आहे. म्हणजे ही नॉर्थ आहे, साऊथ, ईस्ट, वेस्ट. नॉर्थ वेस्टला त्याचा एंट्रन्स आहे. मागे इथं बघितलं तर ही घग्गर नदी आहे आणि नॉर्थ वेस्टला एंट्रन्स आहे या तटबंदीमधनं राजवाड्यामध्ये येण्यासाठी म्हणून. आणि त्याचबरोबर जर का तुम्ही बघितलं तर या पद्धतीने हा राजवाड्याचा भाग आहे. ही तटबंदी आहे पूर्णच्या पूर्ण. आता या तटबंदीमध्ये किंवा राजवाड्यामध्ये जी घरं सापडलेली आहेत, तर ही सगळी घरं जी आहेत त्याचा जो बांधकामासाठी ज्या विटांचा वापर केलाय, तर त्याचा रेशो जो आहे तो 1:2:3 आहे. म्हणजे काय 10/20/30 असा विटांचा आकार पाहायला मिळतो आपल्याला आणि तो स्टँडर्डाइज झालेला दिसतो आता या सोती संस्कृतीमध्ये. त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये आपल्याला 3 किंवा 4 रूम पाहायला मिळतात. तंदूर आहे, ड्रेनेज सिस्टम आहे. आता मुख्यतः ड्रेनेज सिस्टम जी आहे, सांडपाण्याची व्यवस्था केलेली जी ड्रेनेज आहे, तर ड्रेनेजच्या बांधकामासाठी मुख्यतः त्यांनी भाजलेल्या विटांचा वापर केलेला आहे. घरं बांधताना त्यांनी कच्च्या विटाची बांधली आहेत, पण गटार जे आहे ते भाजलेल्या विटांचं बांधलेलं आहे आणि त्याचा आकार जो आहे तो त्या ह्याच्याप्रमाणेच आहे. ज्या कच्च्या विटा आहेत त्याच आकाराच्या भाजलेल्या विटा आहेत. म्हणजे 10/20/30 याच आकाराच्या विटा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर किचन जे आहे ते कायम आपल्याला नॉर्थ साइडला पाहायला मिळतं, म्हणजे उत्तरेकडे पाहायला मिळतं घरामध्ये. त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये आपल्याला बाथरूम सापडलेलं आहे आणि बेसिकली घराचे ज्या भिंती, घराचे जे दरवाजे आहेत, ते दरवाजे कधीही मेन रोडला ओपन होत नाहीत या कालीबंगाला. कायम घराचे दरवाजे जे आहेत ते छोट्या लेन्समध्ये त्यांनी ओपन केलेले आहेत, जेणेकरून ट्रॅफिकला किंवा जी दळणवळण होते किंवा वर्दळ जी आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून दरवाजे जे आहेत घराचे, ते कायम आतल्या छोट्या उपरस्त्यांवरती उघडतात. मेन रोडला कधीही उघडत नाहीत रस्ते. तर या पद्धतीने आपल्याला हे रस्ते दिसतायत. आता जर का तुम्ही इथं बघितलं तर घराच्या भिंती इथे आहेत. दरवाजे नाहीयेत. हे सगळ्या घराच्या भिंती आहेत. तर हे दरवाजे कधीही मेन रोडवरती उघडत नाहीत. आणि ही जी पद्धत आहे ती मॅच्युअर हरप्पन नंतर मोठ्या प्रमाणावरती वापरली गेली. पण याची सगळी सुरुवात जी आहे ती परत पूर्व सिंधूमध्ये झालेली दिसते या घराच्या रचनेची. आणि इथलं सगळ्यात महत्वाचा जो पुरावा हाती आलेला आहे या कालीबंगाच्या वसाहतीवरनं, तो म्हणजे नांगरलेलं शेत. म्हणजे साऊथ एशियामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा आपल्याला एव्हिडन्स पाहायला मिळतो आणि तो आज सुद्धा एकमेव आहे. फक्त भारतात नाही, अख्ख्या साऊथ एशियामध्ये, की इथं उत्खननामध्ये नांगरलेलं शेत सापडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने हे शेत सापडलेले नांगरलेलं उत्खननामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर हे चौकोन तयार झालेले आहेत. म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम जेव्हा नांगर चालतो तर अशा पद्धतीचे फाळामुळे या पद्धतीचे मार्क्स तयार होतात शेतामध्ये. तर तशा पद्धतीचे आपल्याला मिळालेले आहेत आणि हे फार मोठा एव्हिडन्स आहे पूर्व सिंधू मधला, की कशा प्रकारे शेती केली जात असेल. त्याच्यानंतर डबल क्रॉपिंग सिस्टम जी आहे ती आपल्या या सिंधू संस्कृतीने चालू केलेली आहे. डबल क्रॉपिंग सिस्टम म्हणजे एका वेळेला 2 पिकं घेण्याचे जे तंत्र आहे ते फक्त सिंधू संस्कृतीच्या लोकांना अवगत होतं. ते ना चायनाच्या लोकांना होतं, ना मेसोपोटेमियाच्या, ना इजिप्तच्या. हे फक्त
सिंधू संस्कृतीच्या लोकांना डबल क्रॉपिंग सिस्टम माहिती होती आणि त्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला पूर्व सिंधू मधून झालेली दिसते. सोथीमध्ये आपल्याला डायरेक्ट एव्हिडन्स दिसतोय या नांगरलेल्या शेताचा. आता आपण जेव्हा या सगळ्या पूर्व सिंधू संस्कृती पाहिल्या तर त्याच्यावरनं काय लक्षात येतं की या वेगवेगळ्या पूर्व सिंधू संस्कृती आहेत तर त्या वेगवेगळ्या भागामध्ये वावरतायत. म्हणजे काही पंजाबमध्ये आहेत, काही राजस्थानमध्ये आहेत, काही हरियाणामध्ये आहेत, काही गुजरातमध्ये आहेत. तर अशा वेगवेगळ्या या संस्कृती ज्या आहेत तर या संस्कृतींच्या एकत्रीकरणामधनं देवाणघेवाणीमधनं जी मोठ्या प्रमाणावरती एक आपल्याला संस्कृती तयार झालेली दिसते ती म्हणजे मॅच्युअर हरप्पन ज्याला आपण म्हणतो, की ज्या याच्यामध्ये आपल्याला प्रगत एक संस्कृती पाहायला मिळते ती म्हणजे मॅच्युअर हरप्पन. म्हणजे ज्याच्याबद्दल सगळ्या लोकांना साधारण माहिती असतं पुस्तकांमधनं आणि याच्यामधनं, की म्हणजे ग्रेट बाथ बद्दल वाचलेलं असतं किंवा धोलावीरा सारखी वसाहत जी आहे त्याच्याबद्दल माहिती असतं. तर त्या सगळ्या ज्या वसाहती आहेत त्या आता आपण बघणार आहे, की त्या मॅच्युअर हरप्पन मध्ये आपल्याला काय काय दिसतं, काय काय साधर्म्य आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला फरक झालेला दिसून येतो. तर आता जेव्हा आपण बघतो या मॅच्युअर हरप्पन मध्ये आपण जेव्हा येतो तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या जे रिजन्स आहेत सिंधू संस्कृतीचे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला कॉमन गोष्टी आढळतात तर काही ठिकाणी त्याच्यामध्ये बदल केले गेलेले दिसतात आणि ते स्वाभाविक आहे. म्हणजे जे काही तुमच्याकडे रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही बांधकाम किंवा ज्या पद्धतीने तुमचं हवामान आहे, पाऊस आहे त्या पद्धतीने तुमचं बांधकामाची पद्धत जी आहे ती बदलली जाते. त्यामुळे अगदी प्रत्येक गोष्ट एक समान कधीच नसू शकते. 2 शहरांमधली किंवा 2 गावांमधली त्याच्यामध्ये कुठे ना कुठे फरक असतो. पण मुख्यतः जेव्हा आपण एका ब्रॉडर लेव्हलला त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या जास्त दिसतात. म्हणजे जसं मी म्हटलं, की पूर्व सिंधूमध्ये जो विटांचा आकार होता, तो 10x20x30 होता आणि तोच आकार आता 10x20x40 झालेला दिसतो आपल्याला मॅच्युअर हरप्पनमध्ये. त्याच्यानंतर पाण्यासाठी आणि सॅनिटायझेशनची जी पूर्ण सिस्टम आहे, ती मोठ्या प्रमाणावरती आता एस्टॅब्लिश झालेली दिसते. त्याच्यानंतर वर्कशॉप आणि इंडस्ट्रियल फॅसिलिटीज आपल्याला पाहायला मिळतात. वेल प्लॅन्ड हाऊसेस पाहायला मिळतात. म्हणजे घराची रचना जी आहे ती व्यवस्थित आता झालेली आहे. त्याच्यानंतर रोड्स जे आहेत ते कार्डिनल डिरेक्शन मध्ये जातात. म्हणजे बेसिकली नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट त्याला कार्डिनल डिरेक्शन म्हटलं जातं. तर त्या पद्धतीने जातात. त्याच्यानंतर राजवाड्याचा भाग आणि सामान्य लोकांचा राहण्याचा भाग या 2 पद्धतीने आता आपल्याला वसाहतीमध्ये 2 भाग व्यवस्थित पद्धतीने दिसायला लागतात. पण जसं मी तुम्हाला म्हटलं, की प्रत्येक साइट टू साइट किंवा रिजन टू रिजन या गोष्टी डिफर होतात. म्हणजे हे जनरल कॅरेक्टर दिलेले आहेत. पण हे प्रत्येक ठिकाणी असतीलच याची काही गॅरंटी नाही. याच्यामध्ये थोडेफार फरक होतात. मग जसं आपण बघितलं तर सिंध, पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये मुख्यतः त्यांनी कच्च्या विटांचा वापर केलेला आहे बांधकामासाठी. तेच जर का आपण गुजरातमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती त्यांनी दगडाचा वापर केलाय आणि थोड्या प्रमाणामध्ये कच्च्या विटांचा वापर केलेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नॅचरली जे काही रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या पद्धतीने ते बदलले जातात. आता जर का तुम्ही पाहिलं तर हा मोहनजोदडोची वसाहत आहे. आता मोहनजोदडोच्या वसाहतीमध्ये हा जो भाग आहे तर हा सिटाडेलचा भाग आहे आणि हा जो आहे हा लोअर टाउनचा भाग आहे. हे जर का आता तुम्ही हे कलरमध्ये आहे हा मोहनजोदडो. हा जो आहे तो माउंट ऑफ द ग्रेट बाथ आहे. म्हणजे याच माउंट वरती आपल्याला ग्रेट बाथ पाहायला मिळतो आणि हा लोअर टाउनचा एरिया आहे. ही हडप्पाची वसाहत आहे. आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 2 वेगवेगळे आपल्याला हे दिसत नाहीत, भाग दिसत नाहीयेत. एकाच मोठ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अवशेष पाहायला मिळतात. तर हा जो वरचा भाग आहे तो सिटाडेलचा भाग आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो लोअर सिटी म्हणजे दुसऱ्या सामान्य माणसांचा राहण्याचा भाग आहे. ही लोथलची वसाहत आहे. जिथं इथं हा जो टँक आहे त्याला डॉकयार्ड म्हणलं जातं, लोथलचं डॉकयार्ड. हे पण साऊथ एशियामधलं एकमेव एव्हिडन्स आहे की जिथे डॉकयार्ड सापडलेलं आहे. तर या पद्धतीने हा डॉकयार्ड आहे. आतल्या बाजूला इथं वेअर हाऊस आहे की जिथं लोडिंग अनलोडिंगचं काम होतं. हे वेअर हाऊस आहे. त्याच्या शेजारी अॅक्रोपॉलिस म्हणजे राजवाड्याचा भाग आहे. हा इंडस्ट्रियल एरिया आहे. हा सर्वसामान्यांचा राहण्याचा भाग आहे आणि इथं बाहेरच्या बाजूला इथं दफनभूमी आहे आणि मागच्या बाजूला ही नदी आहे. हा आपण बघणार आहे कसा दिसतो हा डॉकयार्ड.
त्याच्यानंतर ही धोलावीराची वसाहत आहे. आता धोलावीराला आपल्याला पूर्णतः वेगळ्या पद्धतीचं टाउन प्लॅनिंग केलेलं दिसतं मॅचर हरप्पनच्या ह्याच्यामध्ये. हा राजवाड्याचा भाग आहे कॅसल. त्याच्या शेजारी हा बेली एरिया आहे. जो सेकंड लाईन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जे असतात ती लोक राहत होते. इथं मोठेच्या मोठे ग्राउंड आहे, सेरेमोनियल ग्राउंड, की जिथं फंक्शन्स किंवा लोक बसू शकतात या पद्धतीने. हे मिडल टाउन आहे आणि हे लोअर टाउन आहे. म्हणजे जे नॉर्मली आपल्याला सिटाडेल आणि लोअर टाउन असे 2 भाग पाहायला मिळतात, तर इथं आपल्याला 4 भाग पाहायला मिळतात वसाहतीचे. सिटाडेल, बेली, मिडल टाउन आणि लोअर टाउन. त्याच्यानंतर जर का तुम्ही बघितलं तर याला पूर्णच्या पूर्ण बाहेरच्या बाजूनी ही तटबंदी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर परत राजवाड्याचा भाग, बेली, मिडल टाउन याला प्रत्येकाला स्वतःची तटबंदी ही काळे जे आहे ती त्यांची तटबंदी आहे. लोअर टाउनला वेगळी तटबंदी केलेली नाहीये. जी तटबंदी गावाची तटबंदी आहे त्याचाच वापर यांना केलेला आहे. पण मिडल टाउन, कॅसल आणि बेली यांना स्वतःचा तटबंदी आहे स्वतःची केलेली. त्याच्यानंतर हे जे आहे कालीबंगाचे, मगाशी जे मी तुम्हाला फोटो दाखवले कालीबंगाचे, तर या पद्धतीने पाहायला मिळतं कालीबंगाला, की इथं स्टेअरकेसेस आहेत. त्याच्यानंतर हा जो आहे तो मेन रोड आहे. हे लोअर टाउन मध्ये बघितलं तुम्ही तर रोडचं सगळं जाळं आहे पूर्णच्या पुढे नेटवर्क आपल्याला दिसतंय रोडचं तयार केलेलं. ही राखीगडीची वसाहत आहे, की जिथं आतापर्यंत राखीगडीचे 5 वेगवेगळे माउंट शोधले गेले होते किंवा पांढरीची टेकाडं सापडली होती. पण आता जे नव्याने संशोधन केलेलं आहे प्रोफेसर वसंत शिंदे यांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी जवळ-जवळ नव्याने काही अजून त्याच्यामध्ये शोधून काढले आहेत पांढरीची टेकाडं. आणि आता 11 पांढरीची टेकाडं त्यांनी शोधून काढलेली आहेत या राखीगडीच्या वसाहतीमध्ये. त्यानंतर ही बनावलीची वसाहत आहे हरियाणामध्ये. त्याच्यामधलं सगळ्यात इंटरेस्टिंग फीचर काय आहे, तर हे जर का तुम्ही पाहिलं राजवाड्याचा भाग, तर हा गोलाकार केलेला आहे. याला अपसाइडल म्हणतात. तर हे गोलाकार भाग केलेला आहे आणि त्यामुळे झालेलं काय आहे, की जर का तुम्ही बघितलं तर हा तटबंदी आहे, ही पूर्णच्या पूर्ण बाहेरनं झालं तटबंदी आहे. मध्येच कोपऱ्यामध्ये हा अपसाइडल म्हणजे साधारण यू आकाराचा किंवा अर्धगोलाकार आकाराचा सिटाडेल आहे राजवाड्याचा भाग. त्याला परत स्वतःची तटबंदी आहे आतमध्ये. हे सगळं गाव बसलेलं आहे. आणि जे रस्ते आहेत, त्यामुळे रस्ते काय झालेले आहेत, त्यांना सरळ फिरवता आलेले नाहीये. नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट कारण की हे मध्येच आले. त्यामुळे त्यांचे रस्ते जर का तुम्ही बघितले, तर सरळ येतात आणि एका ठिकाणी वळतात आणि मग सगळे जे मेन रोड आहेत, ते या तटबंदीच्या बाजूने फिरतात. हा महत्वाचा मेन रोड झालाय तटबंदीच्या बाजूने. कारण मधनं त्यांना जायला जागाच राहिली नाही. इथं मध्येच स्ट्रक्चर आल्यामुळे त्यामुळे साइडनी त्यांनी रस्ते फिरवले तटबंदीच्या बाजूने. आता जसं आपण म्हणलं, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सापडलेल्या आहेत किंवा जेव्हा आपण बेसिकली आर्किटेक्चर किंवा टाउन प्लॅनिंगची गोष्ट करतो, तर तेव्हा आपल्याला 2 पद्धतीचं बघायला मिळतं. एक असतं पब्लिक आर्किटेक्चर आणि एक असतं डोमेस्टिक आर्किटेक्चर. तर पब्लिक आर्किटेक्चर म्हणजे काय, की जे लोकांच्या वापरासाठी तयार केलं आहे ते. आणि डोमेस्टिक म्हणजे जे पर्सनल वापरासाठी आहे किंवा प्रायव्हेट आहे. म्हणजे मुख्यतः घरं. तर ही पर्सनल आहेत किंवा त्या पद्धतीची कॅटेगरीमध्ये येतात. आणि पब्लिक म्हणजे तुमची तटबंदी झाली, त्यानंतर ग्रेट बाथ झाला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेनरीज सापडतात, त्या झाल्या, रस्ते झाले, सांडपाण्याची व्यवस्था झाली, हे सगळं पब्लिक आर्किटेक्चरमध्ये येतं. आता जर का आपण पहिल्यांदा हा ग्रेट बाथ पाहायचा झाला, तर सगळ्यांना ग्रेट बाथ माहिती आहे मोहनजोदडोला सापडलेला आणि फेमस आहे सगळ्यांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा असतो. तर याची जर का तुम्ही लांबी, रुंदी आणि खोली पाहिली, तर साधारण 11.70 मीटर तो नॉर्थ साउथ आहे. त्यानंतर 6.90 मीटर ईस्ट वेस्ट आहे आणि 2.4 म्हणजे अल्मोस्ट 2.5 मीटर तो खोल आहे. त्याच्यानंतर त्याच्या नॉर्थ आणि साउथ साइडला त्यांनी जिने ठेवलेले आहेत खाली उतरण्यासाठी म्हणून. आणि आतमध्ये पक्क्या विटांचं बांधकाम आहे पूर्णपणे. आणि 2 विटांच्या मध्ये जिप्सम भरलेला आहे त्याच्यामध्ये. हा जिप्सम का भरलाय तर जिप्सम बेसिकली वॉटर रेझिस्टंट म्हणून काम करतो, म्हणजे कुठेही लिकेज होऊन देत नाही आणि वॉटर प्रूफिंगचं काम करतो. म्हणून त्यांनी जिप्सम भरलेलं आहे 2 विटांच्या मध्ये, जेणेकरून टँक मधलं पाणी कुठे निचरा होऊ नये किंवा लिकेज होऊ नये त्याच्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर साऊथ वेस्टर्न कॉर्नरला ड्रेनेज त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, की ज्या ह्याच्यामधनं टँक मधलं जे घाणेरडं पाणी आहे ते त्याच्यातनं डिस्चार्ज करता येईल त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ड्रेनेज सिस्टम तयार केलेली आहे, की त्याच्यामधनं पाणी डिस्चार्ज होत राहतं आणि टँक जो आहे तो साफ राहतो.
त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूने एक कोर्टयार्ड आहे, म्हणजे ओपन एरिया आहे टँकच्या बाजूला. आणि तिथं मोठ्याच्या मोठ्या प्रमाणावरती त्यांना एक पिलर्ड कॉरिडॉर सापडलाय, की ज्याच्यामध्ये मोठे पिलर्स आहेत आणि तो सरळ जात राहतात. आणि त्याच्यामध्ये मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स पाहायला मिळतात. त्यातल्या काही रूम्स ज्या आहेत त्या बाथरूम आहेत. म्हणजे जेव्हा अंघोळ वगैरे करता तुम्ही, म्हणजे आजचं आपण जसं बघतो की स्विमिंग पूलच्या बाजूला तुमचे शॉवर्स असतात किंवा चेंजिंग रूम्स असतात. तर त्या पद्धतीचे जे एव्हिडन्सेस आहेत ते आपल्याला या ग्रेट बाथच्या बाजूला पाहायला मिळतात. तर ह्या पद्धतीने हा ग्रेट बाथ पाहायला मिळतो. हे जर का पाहिलं तर जे पिलर्ड हॉल मी तुम्हाला म्हणलं, तर इथं हा पिलर्ड हॉल दिसतोय, कॉरिडॉर आहे हा. हे सगळे बाथरूमचे एव्हिडन्सेस आहेत. इथं उतरायला जागा आहे, इथून उतरायला जागा आहे. ह्या पद्धतीने रिकन्स्ट्रक्शन म्हणजे तो ग्रेट बाथ जो आहे तो या पद्धतीने दिसतो. म्हणजे तुम्ही इथं पाहिलं तर हे सगळे बाथरूम आहेत. या बाजूला हा ग्रेट बाथ आहे. त्याच्यानंतर इथं जे मी तुम्हाला म्हणलं की कॉर्नर मध्ये ड्रेनेज सिस्टम प्रोव्हाइड केली, ही ड्रेनेज आहे की ज्याच्यामधनं पाण्याचा निचरा होतो बाहेर. त्याचबरोबरीने ग्रेनरीज सापडलेल्या आहेत. म्हणजे ग्रेनरीज खूप वेगवेगळ्या वसाहतींवर सापडलेल्या आहेत. पण त्यातल्या 2 वसाहतींची आपण ग्रेनरी बघणार आहे. ती म्हणजे मोहनजोदडो आणि हरप्पाची. तर मोहनजोदडोची जी ग्रेनरी आहे, ती जो राजवाड्याचा भाग आहे, त्याच्यामध्ये सापडलेली आहे. आणि त्याचा आकार जो आहे तो 45 बाय 22.5 मीटर आहे. आणि त्याची हाईट जी आहे ती साधारण 1.5 मीटर आहे. आता त्याच्या याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये 9 ब्लॉक आहेत. म्हणजे बेसिकली 9 त्रिक 27. तर या पद्धतीत 27 खोल्या पाहायला मिळतात आपल्याला या ग्रेनरीच्या. आणि त्या छोट्या-छोट्या खोल्या असतात. त्याच्यानंतर इथं मोठा एक प्लॅटफॉर्मचा आपल्याला एव्हिडन्स मिळतो, की ज्या ह्याच्यामधनं बैलगाड्यामधनं सामान जे आहे त्या प्लॅटफॉर्ममधनं या ग्रेनरीज वरती जाऊ शकतं आणि तिथून त्या सामानाचं जे काही देवाण-घेवाण आहे किंवा लोडिंग अनलोडिंग आहे, ते करता येऊ शकतं. अशी ही मोहनजोदडोची आहे. हरप्पाची जी वसाहत आहे, तर हरप्पामधला जो ग्रेनरी सापडलेली आहे, तर ही लोअर टाउनमध्ये म्हणजे सर्वसामान्यांच्या भागामध्ये. आता हे 2 उदाहरणं मी का घेतली दाखवायला? कारण की एक संकल्पना अशी असते, की जेव्हा तुमच्याकडे ग्रेनरी मिळते, तर ते सेंट्रलाइज्ड ॲडमिनिस्ट्रेशन दाखवतात. कारण की ते सरप्लस जे आहे, ते त्याच्यामध्ये साठवलं जातं आणि ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू या सरप्लस जे आहे त्याचं वाटप केलं जातं. मग तो जे काही स्पेशालिस्ट क्राफ्ट ॲक्टिव्हिटी करणारे लोक आहेत, म्हणजे कुंभार आहे, तांबट आहे, सोनार आहे. तर ही लोकं स्पेशालिस्ट काम करणारी लोक आहेत. तर कुंभार काही शेती करत बसत नाही. कुंभार कुंभाराचं काम करतो, तांबट तांबटाचं काम करतो. तर मग अशा लोकांना शेतीच्या जी काही लागणारी गरजा आहेत, अन्न-पाण्याच्या गरजा आहेत, हे या ग्रेनरीज मधनं पुरवले जातात. मग ही ग्रेनरी जी आहे ते इनडायरेक्ट एक एव्हिडन्स आहे, की तिथं पॉलिटिकल किंवा कुठल्यातरी पद्धतीचं एक स्ट्रक्चर आहे किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस आहे, हे दाखवण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. तर मोहनजोदडो मधली आहे ती ती सिटाडेलमध्ये, राजवाड्यामध्ये म्हणजे तिथं कंट्रोल असू शकतो. पण हडप्पाची जी आहे, ती लोअर टाउनमध्ये म्हणजे सामान्य लोकांच्या भागामध्ये आहे. ती सिटाडेलमध्ये नाहीये. त्यामुळे हा पुरावा फार महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये पण जर का बघितलं, तर कच्च्या विटा आणि पक्क्या विटा असं दोन्हीचा वापर करून याचं बांधकाम केलेलं आहे. आणि याच्यामध्ये 2 ब्लॉक आहेत आणि 6 युनिट आहेत. तर म्हणजे साधारण 12 याच्यामध्ये खोल्या आहेत. म्हणजे मोहनजोदडोची अर्थात मोठी आहे ग्रेनरी याच्या हडप्पापेक्षा. तर ही ह्या पद्धतीने दिसते ग्रेनरी. ही मोहनजोदडोची. या पद्धतीने दिसते. 2 ब्लॉक्स आहेत. तिथं स्टेअरकेस आहेत, की ज्याने तुम्ही वर चढू शकता. आणि याचं रिकन्स्ट्रक्शन ह्या पद्धतीने दिसतं केलेलं हडप्पाच्या याचं. इथून तुम्ही चढून जायचं, वरती रूफ आहे. त्याच्यानंतर याच याच्या जवळ या ग्रेनरीच्या जवळ हे असे गोलाकार विटांनी बांधलेले काही गोल मिळालेत, की ज्याच्यामध्ये अ, मध्ये विटा नाहीयेत. जर का तुम्ही इथं पाहिलं तर विटा लावलेल्या आहेत, पण मधला भाग गोलाकार सोडलेला आहे. आणि जेव्हा याचं उत्खनन केलं तर याच्यामधनं निळीचे एव्हिडन्सेस मिळालेत, इंडिगो. तर त्याच्यावरनं त्यांचं म्हणणं आहे, की बहुतेक हे जे सर्कल्स आहेत,
याच्यावरती इंडिगो प्लांटेशन होत असेल, म्हणजे इंडिगो चा काहीतरी प्रोसेसिंग करत असतील आणि त्याचा वापर केला जात असावा या गोलांवरती. तर ह्या पद्धतीने दिसतात. हे ओरिजिनल फोटो आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने याच्या बाजूने हे सगळे सर्क्युलर जे आहेत हे दिसतात, की हे याच्यामध्ये बेसिकली ते हे ठेवलं जायचं, निळेचा वापर केला जायचा किंवा धान्य कुटण्यासाठी वापर केला जायचा या गोष्टींचा. तर ह्या पद्धतीने या ग्रेनरीच्या शेजारी एव्हिडन्सेस पाहायला मिळतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा पुरावा जो आहे लोथलवरून आलेला तो म्हणजे डॉकयार्डचा. तर अशा प्रकारचं जसं मी म्हटलं, की डॉकयार्ड जे आहे ते फक्त अख्ख्या साऊथ एशियामध्ये फक्त लोथलच्या वसाहतीवरती सापडलेले आणि त्याचा जर का आकार बघितला तर म्हणजे आहे 218 मीटर नॉर्थ साऊथ आहे, 17 मीटर ईस्ट वेस्ट आहे आणि त्याची विड्थ जी आहे ती 35 ते 37 मीटर आहे. आणि आत्ताची जी सर्व्हायव्हिंग हाईट आहे, म्हणजे आता अर्थात इतक्या वर्षानंतर बऱ्याचशा भिंती पडलेल्या आहेत त्याच्या. पण आत्ताची जी हाईट आहे ती साधारण 3.3 मीटर इतकी आता, म्हणजे साधारण 3 मीटरची हाईट जी आहे ती आता आपण वसाहतीवरती गेलो तर पाहायला मिळते. आणि पूर्णतः पक्क्या विटांमध्ये या डॉकयार्डचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर डॉकयार्ड जो आहे तो नाल्याला कनेक्ट केलेला आहे आणि भोगाव नावाची एक नदी आहे. तर त्या भोगाव नदीवरनं एक कॅनल काढलेला आहे, की जो या याला आपल्या डॉकयार्ड लेव्हलला जोडला जातो. म्हणजे पाणी जे आहे ते कंटिन्युअस सप्लाय होत असतं या डॉकयार्डमध्ये आणि एक छोटासा आउटलेट काढलेला आहे, की ज्याच्या थ्रू पाणी जे आहे ते निघून जातं बाहेर त्या ह्याच्यामधनं, जेव्हा तुम्हाला साफ करायचंय किंवा एम्प्टी करायचंय तर त्यासाठी आहे. त्याचबरोबरीने तिथं स्पिल चॅनल आहे ईस्टर्न वॉलमध्ये आणि स्लज गेट आहे. स्लज गेट म्हणजे काय, की बेसिकली गेट ओपन केलं की त्यातनं पाणी आतमध्ये येणार आणि वरनं दरवाजा परत दाबला आणि बंद केला की पाणी या टँकमध्ये येणं बंद होणार. त्याला स्लज गेट म्हणतात. तर त्या पद्धतीची एव्हिडन्स आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने शेजारी साधारण एक 244 मीटर मोठा असा लोडिंग प्लॅटफॉर्म सापडलेला आहे, की म्हणजे जे काही जहाजं येतायत किंवा बोटी येतायत या डॉकयार्डमध्ये, तर त्यातनं सामान जे काही उतरवलं जातं आणि चढवलं जातं त्यासाठी म्हणून हा लोडिंग प्लॅटफॉर्म आहे. तर हा या पद्धतीने हा टँक दिसतो किंवा डॉकयार्ड दिसतो. आता लोकांच्या म्हणण्यानुसार काही लोकं म्हणतात, की हे डॉकयार्ड नाहीये किंवा शिपशी याचा काही संबंध नाहीये. हा बेसिकली पिण्याच्या पाण्याचा टँक आहे मोठ्याच्या मोठा, की ज्याच्यामधनं गावाला पाण्याचा सप्लाय केलेला आहे. दोन्ही व्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये. काही लोकं म्हणतात हा डॉकयार्ड आहे. त्याच्यानंतर जर का पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला विहिरी पाहायला मिळतात. अ, सगळ्या ह्याच्यामध्ये. जसं म्हणजे आपण मोहनजोदडोला पाहिलं, हरप्पा, लोथल, कालीबंगा, धोलावीरा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर ह्या ज्या आहेत, या चिमणीसारख्या ज्या दिसतायत त्या ॲक्चुअली विहिरी आहेत. चुकीच्या उत्खननामुळे त्या अशा चिमणीसारख्या दिसतायत. पण या विहिरी आहेत या मोहनजोदडोमधल्या. त्याच्यानंतर धोलावीरामधल्या या विहिरी आहेत, की जिथं दगडाचं बांधकाम केलेलं आहे या पूर्ण ह्याच्यामध्ये आणि इकडनं आतमध्ये उतरायची व्यवस्था आहे. जिने प्रोव्हाईड केलेले आहेत त्या पद्धतीने. त्यानंतर हे वॉटर हे पण जर का पाहिलं तर याच्यामध्ये ही मोठी एक छोटी विहीर आहे बांधून काढलेली आणि आतमध्ये परत ग्राउंड वॉटर टॅपिंगसाठी म्हणून खालपर्यंत खोदून काढलेलं आहे. त्याच्यानंतर ही धोलावीरामधली जी विहीर आहे, ही सगळ्या सिंधू संस्कृतीमधली सगळ्यात मोठी विहीर आहे. आणि ती इतकी वापरली गेलेली आहे, लोकांनी वापरलंय सिंधू संस्कृतीच्या, की इथं रहाट लावून रहाटामुळे जे दोराचे जे खड्डे तयार होतात, ते सुद्धा आपल्याला क्लिअर दिसतायत बघा इथं. त्यानंतर ही बनावलीची आहे. त्याच्यामध्ये विटांपासून तयार केलेली विहीर आहे. ही कालीबंगाची आहे, की ज्याच्यामध्ये त्याला सपोर्टिंग वॉल दिलेले आहेत 4 बाजूनी. त्याच्यानंतर डॅम्स आणि रिझर्व्हायर. आता हे जे आहे, हे फक्त आपल्याला धोलावीराच्या वसाहतीवरनं आपल्याला एव्हिडन्स मिळालेला आहे. आता अर्थात जर का तुम्ही बघितलं ही वसाहत या धोलावीराची, तर 2 सीझनल रिव्हर्स आहेत. त्याचं नाव आहे मनहर आणि मनसर. तर हे 2 नाले आहेत. आता हे मनहर आणि मनसर नाल्यांना होतं काय, की याच्यामध्ये पाणी येतं आणि पाणी काही काळ टिकतं आणि निघून जातं. तर सिंधू संस्कृतीच्या लोकांनी त्याच्यावरती चेक डॅम बांधलेले आहेत, या धोलावीराच्या लोकांनी. आता अर्थात म्हणजे
जे चेकडॅम आहेत ते त्या पद्धतीच्या त्या काळामध्ये बांधले गेलेले आहेत. म्हणजे हे मी तुम्हाला जे काही सांगतोय ते साधारण इसवी सन पूर्व 2500 म्हणजे 4500 वर्षापूर्वी बांधलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामुळे आजच्या पद्धतीचे ते नाहीयेत. तर पण त्यांनी बांधलेले आहेत. आता आपल्याला हे जे चेकडॅम्स बांधलेले आहेत मनहर आणि मनसर या 2 नाल्यांवरती, तर ते बघणार आहे आपण, की या पद्धतीने या नाल्यांना पाणी येत असतं आणि मग हे जे आहेत हे चेकडॅम आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, की लाकडाचे ओंडके वापरले जातात आणि चिखल, दगड, गोटे याचा वापर करून लाकडाच्या ओंडक्यांमध्ये ते सगळं फिक्स केलं जातं. म्हणजे ते ह्या पद्धतीने दिसतं. लाकडाच्या ओंडक्यांमध्ये हे सगळं वापरलं जातं आणि पाणी अडवलं जातं. आणि ते पाणी अडवल्यानंतर केलंय काय, तर हे पाणी अडवून त्यांनी धोलावीरामध्ये मोठ्याच्या मोठ्या दगडामध्ये टाक्या खणलेल्या आहेत पाण्याच्या. म्हणजे हे पाण्याच्या रिझर्व्हायर्स आहेत, हे टाक्या आहेत. ते या म्हणजे दगडामध्ये खणून तयार केलेल्या आहेत. जिने ठेवलेले आहेत खाली उतरून साफ करण्यासाठी म्हणून. त्याचबरोबरीने ज्या ठिकाणी गरज आहे तिथं विटांचं बांधकाम केलेलं आहे, दगडाचं बांधकाम केलेलं आहे आणि या पद्धतीने या मोठ्याच्या मोठ्या टाक्या बांधलेल्या आहेत. म्हणजे धोलावीराची वसाहत जी आहे त्याच्या तिन्ही बाजूनी आपल्याला या पद्धतीच्या टाक्या पाहायला मिळतात. पाण्याच्या दगडामध्ये खोदलेल्या. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर रोड आणि स्ट्रीट्स जे आहेत, की जे परत पब्लिक आर्किटेक्चरमध्ये येतं. तर हरप्पनचं हे सगळ्यात रोडचं जाळं किंवा नेटवर्क जे आहे ते हरप्पनचं फार मोठं कॅरेक्टर आहे. आता यांनी काय केलेलं आहे, की सगळे जे रोड आहेत ते उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या दिशांमध्ये जातात आणि ते एकमेकांना 90 अंशामध्ये म्हणजे काटकोनामध्ये कापतात. त्याच्यामुळे काय होतं, की सगळी जी सेटलमेंट आहे ती ब्लॉकमध्ये डिव्हाईड होते आणि चेसबोर्ड पॅटर्न सारखं दिसतं, की म्हणजे घरं आणि त्याच्या बाजूनी रस्ते चाललेत. म्हणजे चंदीगड कसं दिसतं? त्या पद्धतीने किंवा आता तुम्ही यूएसमध्ये राहता, तर तुम्ही बघत असाल, की ब्लॉक सिस्टम असते, की नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट रोड जातात आणि प्रत्येक ब्लॉकच्या आणि प्रत्येक कटिंग जे जिथं-जिथं होतं रोडचं, त्याच्यामध्ये घरं बसलेली असतात किंवा बिल्डिंग्ज असतात, बंगलोज असतात. तर तशा पद्धतीची वसाहत रचना जी आहे, ती आपल्याला या मॅच्युअर हडप्पनमध्ये पाहायला मिळते. आता याच्यामध्ये मोहनजोदडो जर का बघितलं, तर नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट त्यांचे रोड जातात आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं, की रोड्सच्या ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती घरं जी आहेत, ती ब्लॉक्समध्ये आपल्याला डिव्हाईड झालेली दिसतात आणि सगळ्यात मोठा जो रोड आहे किंवा मेन रोड जो आहे नॉर्थ साउथ जाणारा मोहनजोदडो मधला, तो साधारण 10.56 म्हणजे अल्मोस्ट 10.5 मीटर मोठा आहे. म्हणजे आडवा विड्थला. विड्थ त्याची जी आहे ती 10.5 मीटरची आहे. म्हणजे अत्यंत चांगला मोठा रोड आहे व्यवस्थित. त्यानंतर तेच जर का चंदूदारोला पाहिलं, तर ते एक्झॅक्टली नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट जात नाहीत. तर थोडेसे वळलेले आहेत ईस्टकडे किंवा नॉर्थकडे वळलेले रोड आपल्याला पाहायला मिळतात. आणि जो मेन स्ट्रीट आहे चंदूदाडोच्या वसाहतीतला तो 7.5 मीटर मोठा आहे आडवा. त्याच्यानंतर कालीबंगाचे रोड जे आहेत ते परत नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट जातात. आणि त्यांच्या जे रोड्स आहेत, क्रॉसिंग आहे, सब लेन्स आहेत, आतल्या छोटे रस्ते, उपरस्ते या सगळ्यांचं जाळं जे तयार झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये 27 ब्लॉक्स तयार झालेले आहेत घरांचे या कालीबंगाच्या वसाहतीवरती. आणि जो सगळ्यात छोटा रोड आहे, तो साधारण 1.80 म्हणजे अल्मोस्ट 2 मीटर वाईड आहे आणि जो सगळ्यात मोठा रोड आहे, तो 7.20 मीटरचा आहे मेन रोड. त्याची विड्थ 7.20 मीटरची आहे. तर या पद्धतीने रोड आपल्याला पाहायला मिळतात. ते छोटे रोड आहेत जे मेन रोडला जाऊन मिळणारे रस्ते असतात ते आहेत. त्यामुळे तुम्ही इथं पाहिलं तर हे मोहनजोदडोचं आहे. घराचे जे दरवाजे आहेत ते या सब लेन्समध्ये उघडतात. मेन रोडला उघडत नाहीत कधी. हे या पद्धतीने हे मेन रोड आहेत. नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट जाणारे हे धोलावीराचं आहे. जर का तुम्ही बघितलं तर हे सगळेच्या सगळं दगडाचं बांधकाम आहे. पण कोणाचेही दरवाजे उघडलेले नाहीयेत. कारण की हे मुख्य रस्ते आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरती सिंधू संस्कृतीच्या घराचे दरवाजे कधीच उघडले जात नाहीत. हे आपण मगाशी पण पाहिलं होतं कालीबंगाचं निळे रस्ते जे आहेत कालीबंगाचे. आता हा सगळ्यात मोठा आपल्याला एव्हिडन्स मिळतो हरप्पाच्या वसाहतीवरती, की ज्याच्यामध्ये आपल्याला रस्त्यामध्ये डिव्हायडर पाहायला मिळतो. हा रस्ता आहे आणि याच्यामध्ये डिव्हायडर घातलाय. म्हणजे या जे काही आपण म्हणतो युरोपियन कन्सेप्ट डिव्हायडर वगैरे या सगळ्या सिंधू संस्कृतीमध्ये 4500 वर्षापूर्वी ऑलरेडी अवेलेबल आहेत. हा डिव्हायडर आहे रस्त्यामध्ये टाकलेला ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी.
ही ड्रेनेज सिस्टम आहे मोहनजोदडो मधली. इथं पाहिलं तर हे सगळं ड्रेनेज कव्हर्ड आहे, कुठेही ओपन ड्रेनेज नाहीये, हे पण कव्हर्ड ड्रेनेज आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने हे ड्रेनेज सिस्टम आपल्याला दिसते. त्याच्यावरनं काय लक्षात येतं की काही घरं जी आहेत ती ऍक्च्युली 2 मजली किंवा 3 मजली आहेत आणि त्यासाठी म्हणून दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरनं हे जे काही आहेत चॅनल्स काढलेले आहेत गटाराचे, हे सगळे गटाराचे चॅनल्स आहेत सांडपाण्याचे. या पद्धतीने काही ठिकाणी आपल्याला ओपन गटारं पाहायला मिळतात आणि इथं मागे विहीर आहे. त्याच्यानंतर हा साऊथ एशियामधला पहिला एव्हिडन्स आहे जो सिंधू संस्कृतीमधनं परत येतो, तो म्हणजे टॉयलेटचा. हा कमोड आहे. ह्या पद्धतीने हा कमोड असतो, हे बांधलेलं असतं, हे अजून वर जातं. हा सगळा ब्लॉक बांधून काढलेला असतो. याच्या समोर एक मोठ्याच्या मोठं पाण्याचा कुंभ ठेवलेला असतो, जार असतो आणि त्याच्या आतमध्ये हा गडू आहे पाणी काढण्यासाठी म्हणून. आणि हे सगळं बांधून ते मोठं केलेलं असतं. तर खरं म्हणजे कसं आहे ते या पद्धतीने असतं. ह्या पद्धतीने या सिंधू संस्कृतीत आपल्याला संडास पाहायला मिळतात. म्हणजे हा खरा-खुरा एव्हिडन्स ते पहिला कमोडचा जो आपल्याकडे आहे 4,500 वर्षापूर्वी. हे धोलावीरामधली सांडपाण्याची व्यवस्था आहे. सगळं दगडामध्ये केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ड्रॉप दिलेला आहे, की जेणेकरून प्राणी जे आहेत ते फोर्सनी बाहेर यावं. एलिव्हेशनचा वापर केलेला आहे, स्लोपचा वापर केलेला आहे. या पद्धतीने ते पाणी परत एक लेव्हल खाली येतं आणि मग परत सरळ जात राहतं पाणी. त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला रोडच्या मध्ये आपल्याला हे दिसतात बांधलेले. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, जर का तुम्ही पाहिलं तर या प्रत्येक घरामधनं पाईपलाईन बाहेर आलेली आहे. म्हणजे प्रत्येक घराला त्यांनी व्यवस्थित सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे. घरामध्ये कुठेही पाणी साचून राहत नाही. प्रत्येक घराला त्यांनी स्वतःची पाईपलाईन दिलेली आहे, की जी मेन पाईपलाईनला येऊन जोडली जाते आणि मेन पाईपलाईन ही गावाच्या बाहेर काढलेली आहे. हे लोथल मधलं आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे इथं प्लॅटफॉर्म आहेत. हे त्याच्यामधनं बघितलं तर हे गटार आहे. हे येऊन मेन याला चॅनलला येतं. इथनं मेन चॅनलला येतं. हा चॅनल जो आहे तो पुढे निघून जातो बाहेर. हे परत कालीबंगाचं आहे, की जिथं तुम्ही बघू शकता, की मोठ्या प्रमाणावरती लोकं राहत आहेत. हे ओरिजिनल गटार आहे बांधलेलं आणि त्याच्यानंतर जसं-जसं वसाहतीचा उंचवटा वाढत गेलाय, पण त्यांनी ड्रेनेज जे आहे त्याचा अँगल चेंज केलेला नाही. तो अँगल त्यांनी याच्याच ठेवलेला आहे, की नवीन ड्रेनेज जरी बांधलं, तरी पूर्वीचं ड्रेनेज जे आहे ते वापरामध्ये. अँगल त्यांनी तोच ठेवलाय. याच्यामधनं पाणी. इथं दुसरं ड्रेनेज आहे त्याचा अँगल तोच आहे. म्हणजे पाण्याचा निचरा जो आहे तो याच्यामध्येच होतोय. त्याच्यानंतर हा सॅनिटरी टँक आहे धोलावीराचा. त्याच्यानंतर काही जी घरं आहेत, तर जसं मी म्हटलं, की 2 मजली किंवा 3 मजली आहेत, त्याचे एव्हिडन्सेस आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळतात, की या घरामध्ये इथं वरती चढण्यासाठी म्हणून हा जिना आहे. आता वरचं सगळे घरं पडलेली आहेत, ते अर्थात मिळणं शक्य नाही. पण तिथं आपल्याला जिथं जेव्हा ती स्टेअरकेस किंवा जिना दिसतो, त्याच्यावरनं कळतं, की काही घरं जी आहेत, ती 2 मजली किंवा 3 मजली घरं या सिंधू संस्कृतीमध्ये आहेत. आणि अशा प्रकारचे आपल्याला टाइल्स पाहायला मिळतात. या जमिनीमध्ये लावल्या जातात. म्हणजे आज जसं आपण टाइल वर्क करतो, तर पूर्वीच्या काळामध्ये या पद्धतीच्या टाइल्स लावल्या जायच्या आणि डेकोरेशन केलं जायचं. त्याच्यानंतर एवढं मोठं बांधकाम करतात, तर त्यासाठी वेगवेगळ्या अवजारांची गरज आहे. कारण की त्याच्यामध्ये सिमेट्री ठेवायची आहे, नॉर्थ साउथ ठेवायचं आहे, 90 डिग्री ठेवायचं आहे. तर यासाठी त्यानंतर सगळं मापामध्ये आहे. 10 बाय 20 बाय 40 सारख्या विटा तयार केलेल्या आहेत. तर याच्यासाठी म्हणजे काहीतरी मेजरमेंट, जॉमेट्री या गोष्टी असणं, इंजिनिअरिंग च्या इक्विपमेंट असणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय ते करू शकणार नाही. तर असे काही आपल्याला स्पेसिमेन्स मिळालेले आहेत, की ज्याच्या आपल्या बांधकामासाठी त्यांनी वापर केला असू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं म्हणजे स्केल्स म्हणजे पट्ट्या ज्या सापडलेल्या आहेत, की मोहनजोदडोमध्ये आपल्याला शंखाची मिळालेली आहे, हरप्पामध्ये ब्रॉन्झची आहे, लोथलमध्ये आयव्हरीची आहे आणि कालीबंगामध्ये मातीची तयार केलेली पट्टी आहे. त्याचबरोबरीने लोथल आणि धोलावीरामधनं अँगल मेजरमेंटचे काही साधनं मिळाली आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही 45 डिग्री, 90 डिग्री, 180 आणि 360 डिग्री तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा मोजू शकता. तर ह्या पद्धतीने हे जे राइट अँगल्स आहेत, तर हे जे डिग्री मोजण्याचे जे आहेत, तर त्याचा वापर या बेसिकली तुमच्या 90 डिग्री मेजरमेंटसाठी झालेला आहे.
तर ही मोहनजोदडो मधनं मिळालेली स्केल आहे. म्हणजे आता याचं युनिट काय आहे आजपर्यंत कोणाला माहित नाही. म्हणजे हे 10 आहे, 5 सेंटीमीटर आहे. कारण सेंटीमीटर, फूट, इंच हे जे आहे ते मॉडर्न युनिट्स आहेत. तर आता हरप्पन लोकांचं युनिट काय होतं किंवा त्यांचं बायफर्गेशन काय होतं हे आपल्याला माहित नाहीये. पण याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर इक्वल डिस्टन्सिंग मध्ये आपल्याला पॅरलल लाईन्स दिसतायत. तर त्याच्यावरनं ही स्केल म्हणून त्याचं मान्य केलेलं आहे आणि इथं काही ना काहीतरी एक काहीतरी गोल चिन्ह पण केलेलं आहे. ही कालीबंगाची आहे. परत इक्वल डिस्टन्स वरती तुम्हाला या लाईन्स दिसतायत. ही लोथलची आहे, की ज्याच्यावरती परत तुम्हाला इक्वल डिस्टन्स वरती या लाईन्स मारलेल्या दिसतात. म्हणजे आजच्या पट्ट्यांवरती असं सेंटीमीटर, मिलीमीटरच्या लाईन असतात हे बघा इथं. तर तशा पद्धतीच्या पट्ट्या आहेत. पण जसं मी म्हटलं, की आजच्या सेंटीमीटर, मिलीमीटर, फूट या जे युनिट्स आहेत ते आपण त्यांना लावू शकत नाही. आणि हे जे राइट अँगल्स आहेत, की 90, 45, 360, 180 अँगल मोजण्यासाठी तर या पद्धतीचे हे राइट अँगल्स आहेत जे लोथलला सापडलेले आहेत. त्याच्यानंतर या पद्धतीचं आपल्याला तटबंदी म्हणजे मी जर म्हटलं, की पूर्व सिंधूमध्ये येते आणि मॅच्युअर हरप्पनमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सुंदर तटबंद्या बांधल्या गेलेल्या दिसतात. तर हे जे आहे हे धोलावीराचं नॉर्थ गेट म्हणजे उत्तरेकडचं गेट आहे. अत्यंत सुंदर गेट आहे बांधलेलं. म्हणजे अगदी प्रत्येकाने जेव्हा कोणी तुम्ही इंडियात याल तेव्हा धोलावीराला नक्की जा आणि बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही या गेटमधनं आतमध्ये येता हा मेन रोड आहे. बाजूला गार्ड रूम्स आहेत. हा मेन रोड आहे जो तुम्हाला शहरामध्ये घेऊन जातो आतमध्ये. त्याच बरोबरीने या नॉर्थ गेटवरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बांधकाम पाहायला मिळतं, की या पद्धतीचे पिलर्स आहेत. हे पिलर्स मी तुम्हाला परत दाखवणार आहे. हाताने तयार केलेले आहेत गुळगुळीत घासून. मध्ये त्याला होल आहे, की जेणेकरून एकमेकांवरती ते बसवून तारेने त्यांना बांधता येईल. त्याच्यानंतर अशा प्रकारचे कोनिकल दगड जे आहेत, जे उत्खननामध्ये मिळतात आणि लोकं त्याला शिवलिंग म्हणतात. तर ते शिवलिंग नाहीये, तर हे आर्किटेक्चरल मेम्ब्रेन्स आहेत. म्हणजे बेसिकली हे कॅपिंग स्टोन्स असतात. की जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं तेव्हा कन्स्ट्रक्शनच्या वरती हे लावले जातात डेकोरेशनसाठी म्हणून आणि तर त्या पद्धतीचे हे दगड आहेत. हे बघा हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे हाताने तयार केलेले आहेत घडवलेले आहेत. आणि हे जे दगड आहेत ते आपण नंतर बघणारे ट्रेड बघताना की ते कुठून कुठं गेलेले आहेत. ह्या पद्धतीचे आपल्याला पिलर्स पाहायला मिळतात सगळे. त्यानंतर या पद्धतीची घरं पाहायला मिळतात आपल्याला सिंधू संस्कृतीची दगडांनी बांधलेली. हे या पद्धतीचे इंटर कम्युनिकेटिंग डोअर्स आहेत. म्हणजे एका रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये जाण्यासाठी म्हणून ह्या पद्धतीचे आपल्याला डोअर्स पाहायला मिळतात किंवा दरवाजे पाहायला मिळतात. पायरी इथं दरवाजा तुटलेला आहे, पण पायरी राहिलेली आहे. त्यानंतर हे तटबंदीच्या आतनं दगडाची पूर्ण तटबंदी या पद्धतीने पाहायला मिळते तयार केलेली आणि ह्या पद्धतीने बुरुज पाहायला मिळतात या सिंधू संस्कृतीचे. हा मधला बुरुज आहे. त्यानंतर ही गार्ड रूम आहे आणि हा एंट्रन्स आहे वसाहतीचा. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रेड म्हणजे आपण बघितलंय की अगदी मेहरगडच्या काळखंड 1 पासून आपण ट्रेड बघत आलेलो आहे की वेगवेगळ्या ठिकाणी या लोकांचा ट्रेड होता आणि हळूहळू या दळणवळणाचे जे मार्ग आहेत म्हणजे ते समुद्री मार्ग असतील जमिनीचे मार्ग असतील तर ते मोठ्या प्रमाणावरती स्प्रेड होत गेले ते मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या वसाहती स्थापन होत गेल्या त्यामुळे त्यांचं कनेक्शन जे आहे ते वाढत गेलं नवीन ट्रेड रूट जे आहेत ते शोधले गेले आणि मॅच्युअर हडप्पनच्या काळामध्ये मॅक्सिमम आपल्याला दिसतं की या ट्रेड रूट्स किंवा ट्रेडचा वापर हा मोठ्या प्रमाणावर सिंधू संस्कृतीने केलेला आहे आणि त्यांची जी सुबत्ता आहे तर ती सगळीच्या सगळी या ट्रेड वरती अवलंबून आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ट्रेड चालू झालेला दिसतो. म्हणजे जर का बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आता कारखाने आपल्याला पाहायला मिळतात आणि स्पेशली कारखाने आणि वसाहती बसवल्या गेल्या गोष्टी वेगवेगळ्या तयार करण्यासाठी. म्हणजे जसं बघितलं तर बलुचिस्तानच्या कोस्टवरती लास बेला नावाचा जो एरिया आहे, तर त्याच्यामधल्या वसाहती ज्या आहेत, त्याच्यानंतर चंदूदाडोची वसाहत जी आहे, नागेश्वर जी गुजरातमध्ये आहे, बालाकोट जे आहे, बगसरा आहे. तर या सगळ्या ज्या वसाहती आहेत त्या मुख्यतः जो समुद्री शंख असतो, तर त्याच्यापासून बांगड्या तयार करण्याचे कारखाने आपल्याला इथं सापडलेले आहेत. त्याच्यानंतर लोथल, धोलावीरा, चंदूदाडो जे आहेत त्याच्यामध्ये बीड्स म्हणजे कार्नेलियन नावाचा एक दगड असतो. त्या कार्नेलियन पासून मोठ्या प्रमाणावरती मणी तयार केले जातात. तर त्या मण्यांचे कारखाने या 3 ठिकाणी सापडलेत.
त्याच्यानंतर चंदूदारो जे आहे ते सगळ्यात मोठं सील आणि कॉपर मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे. म्हणजे मोहनजोदडो पेक्षा सुद्धा चंदूदारो फार महत्वाचं आहे, कारण की तिथं आपल्याला दिसतंय की तिथं सील्स तयार होत आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने आपल्याला या चंदूदाडोला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर शोर्तुगाई नावाची एक वसाहत आहे की जी अफगाणिस्तानमध्ये आहे. तर त्याचा वापर कशासाठी केलेला आहे, तर ही मुख्यतः बसवलेली सेटलमेंट आहे. कारण हा जो शोर्तुगाई जी सेटलमेंट आहे ती बदाख्शान नावाच्या रिजन मध्ये येते. आणि बदाख्शान जो आहे अफगाणिस्तान मधला एरिया, तो लॅपिस लाजुलीसाठी फेमस आहे. तिथं मोठ्या प्रमाणावर लॅपिस लाजुली पाहायला मिळतो किंवा सापडतो. तर तो लॅपिस लाजुलीचा वापर या सिंधू संस्कृतीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. तर ते रॉ मटेरियल मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी या शोर्तुगाईला वसाहत केलेली आहे, की ते रॉ मटेरियल ते तयार करतात, तिथं रॉ मटेरियल प्रोसेस करतात आणि मग वेगवेगळ्या वसाहतींना ते माल पाठवून देतात. तर त्यासाठी म्हणून ही शोर्तुगाईची वसाहत आहे. त्याच्यानंतर दगडाच्या ज्या बँगल्स आहेत, म्हणजे दगडापासून तयार केलेल्या बांगड्या, त्याचे कारखाने मोहनजोदडो आणि हरप्पाला आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणजे थोडक्यात काय, की वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसतं, की कारखाने आहेत, इंडस्ट्रियल वर्कशॉप्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बनतायत आणि मग त्याची देवाण-घेवाण आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पण होताना दिसते आणि सिंधू संस्कृतीच्या बाहेर पण त्यांची देवाण-घेवाण दिसते. आता यापैकी जर का आपण बघितलं तर कुठून काय-काय येतंय, तर चट नावाचा जो दगड आहे, की ज्याच्यापासून वेट्स बनवले गेले किंवा दगडाची हत्यारं बनवली गेली, तर तो जो आहे तो मुख्यतः रोहरीमधनं येतो, पाकिस्तानमधनं येतो. त्याच्यानंतर तांबं जे आहे ते खेत्री नावाचं माईन्स आहेत राजस्थानमध्ये, तिथनं तांबं येतंय. लीड आणि झिंक आहे, ते पण राजस्थानमधनं आलेलं आहे. त्याच्यानंतर टीन जे आहे ते तोशाम नावाचा एक हरियाणामधला एरिया आहे. तिथून येतंय मुख्यतः आणि काही जे आहे ते अफगाणिस्तानमधनं येतंय. त्याच्यानंतर सोनं जे आहे ते कोलार माईन्स जे आहेत कर्नाटकामधल्या त्यातनं आलेलं आहे आणि सिंधू नदीमधनं त्यांनी सोनं काढलेलं आहे. कारण की सिंधू नदी जिथं उगम पावते हिमालयामध्ये, तर तिथं गोल्डचं डिपॉझिट आहे आणि जेव्हा पाणी त्याच्यावरनं वाहत राहतं, तर हळू त्याचं झीज होऊन ते सोनं जे आहे ते पाण्यामध्ये येतं आणि ते पाणी जर का पाण्यामध्ये आल्यानंतर ते चिखलात आणि वाळूमध्ये एकत्र होतं. तर ती वाळू आणि माती चाळल्यानंतर त्याच्यामधनं सोनं मिळतं. म्हणजे आज सुद्धा ही खूप मोठी इंडस्ट्री आहे पाकिस्तानमध्ये. तर त्या पद्धतीने पण सुद्धा यांनी सोनं काढलं असेल. त्याच्यानंतर लॅपिस लाजुली जो आहे, जसं मगाशी म्हणलं, की बदाख्शान रिजन मधनं अफगाणिस्तानमधनं हा येतोय. त्याच्यानंतर शेल जो आहे, म्हणजे शंख, समुद्री शंख ज्याच्यापासून बांगड्या आणि या सगळ्या गोष्टी बनवल्या, तो मुख्यतः कच्छ आणि सौराष्ट्रामधनं जातोय. त्याच्यानंतर लाकूड जे आहे ते जम्मू, पंजाब, शिवालिक, गिरनार आणि सह्याद्री या ठिकाणनं लाकूड जातंय. आता जर का आपण याच्यामधला ट्रेड बघताना 2 गोष्टी जर का आपण पाहिल्या, की म्हणजे हा आता इंटरनल ट्रेड झाला, की कुठून काय जातंय. आता आपण पाहिलं, की राजस्थान, गुजरात या वेगवेगळ्या ठिकाणनं माल जातोय. तर हा सिंधू संस्कृतीच्या वेगवेगळ्या वसाहतींवरती जातोय आणि तो गोष्टींचा माल तयार होतोय आणि ते एकमेकांमध्ये परत ट्रेडिंग करतायत. वेगवेगळी गावं किंवा शहरं जे आहेत ते एकमेकांबरोबर दळणवळण करतायत किंवा ट्रेड करतायत. तर आता जो इंटरनॅशनल ट्रेड आहे, की जो सिंधू संस्कृती बाहेरच्या वेगवेगळ्या संस्कृतींबरोबर करते, तर त्याच्यामधला सगळ्यात त्याला आपण इंटरनॅशनल ट्रेड म्हणतो. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अ, हरप्पामध्ये किंवा हरप्पाच्या सारखे ऑब्जेक्ट जे आहेत ते बाहेरच्या संस्कृतींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आणि त्याच बरोबरीने मोठ्या प्रमाणावरती इंडस आणि मेसोपोटेमिया, म्हणजे सिंधू आणि मेसोपोटेमिया याच्यामध्ये ट्रेड होता. हे आपल्याला लिटरेचर, म्हणजे टेक्स्च्युअल जे सोर्सेस आहेत, इन्स्क्रिप्शन्स आहेत किंवा टॅबलेट्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला या मेसोपोटेमियामध्ये लिहिलेलं दिसतं, की ही लोकं आपल्याकडनं काय-काय घेत होती त्याच्यावरनं कळतं. आता जर का आपण पहिल्यांदा बघितलं, की हरप्पन ऑब्जेक्ट जे आहेत, म्हणजे सिंधू संस्कृतीने तयार केलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला मेसोपोटेमियामध्ये काय-काय पाहायला मिळतात. आता सगळ्यात पहिल्यांदा जसं मी म्हणलं, की मेसोपोटेमियामध्ये क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शन्स वापरले जातात. क्युनिफॉर्म स्क्रिप्ट वापरली जाते. म्हणजे पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट आहे. त्याच्यावर चित्र असतात, पण त्या चित्राला एक मीनिंग असतं आणि जसं सिंधू संस्कृतीचा प्रॉब्लेम आहे, की आपल्याला त्याच्यावरची स्क्रिप्ट वाचता येत नाही, तसाच प्रॉब्लेम या क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शनचा पण होता. बरेच वर्ष ती वाचता येत नव्हती. पण फॉर्च्युनेटली एक रुझेटा स्टोन इन्स्क्रिप्शन मिळालं, की ज्या ह्याच्यामध्ये ते बायलिंग्वल होतं, की ज्या ह्याच्यामध्ये मेसोपोटेमियन, म्हणजे हे जे आहे क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शन पण होतं आणि खाली ग्रीक पण होतं. तर त्याच्यामुळे आणि इजिप्शियन होतं.
तर त्याच्यामुळे ते अख्खच्या अख्खी जी भाषा आहे किंवा लिपी होती क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शन मध्ये लिहिलेली युनिफॉर्म लिपी, तर ती पूर्णच्या पूर्ण लोकांना वाचता आली, कारण की तिथं 2 वेगवेगळ्या लँग्वेज मधनं सेम कंटेंट लिहिलेला होता. त्याच्यामुळे ती पूर्णच्या पूर्ण स्क्रिप्ट जी आहे ती डिसायफर करता आली. पण अनफॉर्च्युनेटली अजून आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये अशी स्क्रिप्ट सापडलेली नाहीये बायलिंग्वल, त्यामुळे सिंधू संस्कृतीचं स्क्रिप्ट आजपर्यंत सुद्धा आपल्याला वाचता येत नाही. आता जर का आपण बघितलं तर त्या मेसोपोटेमियनचे जे युनिफॉर्म इन्स्क्रिप्शन आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात की आमचा 3 देशांबरोबर व्यापार आहे, तो म्हणजे दिलमुन, मगन आणि मेलुआ. आता याच्यामधला जो तर आर्किओलॉजिकल मटेरियल, कारण की ते प्रत्येक वेळेला लिहितात की दिलमुन वरनं काय घेतोय, मगन वरनं काय घेतोय, मेलुआ वरनं काय घेतोय, तर त्याची लिस्ट ते देतात. तर ह्या गोष्टी नॅचरल याच्यामध्ये रिसोर्सेस मध्ये कुठे कुठे अवेलेबल आहे ते जेव्हा त्याच्यावरती काम केलं तेव्हा असं लक्षात आलं की जो दिलमुन आहे तो म्हणजे बेसिकली बहारीनचा भाग आहे. मगन जो आहे तो अरेबियन कोस्टलाईन, ओमान आणि सदर्न ईस्टर्न इराण याच्यापैकी कुठला तरी एक भाग जो आहे तो म्हणजे मगन आहे. आणि मेलुआ म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृती आहे. आता याच्यामध्ये जे मेसोपोटेमियामध्ये जे सामान चाललेलं आहे या सिंधू संस्कृतीमधनं, तर त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात की त्याच्यामध्ये कॉपर चाललेलं आहे, म्हणजे तांब आहे, टीन आहे, लॅपिस लाजुली आहे, कार्नेलियन आहे, गोल्ड आहे, पर्ल म्हणजे आपला पर्ल जे असतात ते पण चाललेले आहेत, वूड चाललेले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत ते चाललेले आहेत, बर्ड्स, डॉग, कॅट, मंकी. त्याच्यानंतर मेलुअन स्टाईलचे शिप, कारण की लोथल हे शिपयार्ड आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि मेलुअन लोक म्हणजे सिंधू संस्कृतीची लोक ही मोठ्या प्रमाणावरती ट्रेड करतात आणि ते समुद्री मार्गाने ट्रेड करायचे, त्यामुळे त्यांच्या ज्या बोटी आहेत त्या फेमस होत्या त्या काळामध्ये की मेसोपोटेमियन लोक जे आहेत ते या मेलुअन लोकांच्या म्हणजे सिंधू संस्कृतीकडनं बोटी पण घेत होते. त्याच्यानंतर मेलुअन फर्निचर, म्हणजे आजच्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर साधारण राजस्थानकडची जी लोक असतात ती आज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला याचं काम करताना दिसतात, फर्निचरचं किंवा लाकडामध्ये काम करताना लोक दिसतात. तर त्या पद्धतीने ही मेलुआची लोक जी होती ती फर्निचर तयार करण्यामध्ये एक्सपर्ट होती आणि मेसोपोटेमियामध्ये त्यांना स्पेशली बोलवलं जायचं फर्निचर तयार करून घेण्यासाठी. त्यामुळे मेसोपोटेमियामधलं जे फर्निचर आहे ती मेलुअन लोक तयार करायची. त्याच्यानंतर मेलुआमध्ये मिळणाऱ्या ज्या बर्ड फिगर्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या ज्या मातीपासून तयार केलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात या मेसोपोटेमियामध्ये. आता त्याच पद्धतीने आपल्याला जसं सिंधू संस्कृतीच्या गोष्टी आपल्याला बाहेर पाहायला मिळतात, तसेच बाहेरच्या गोष्टी आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. त्या ज्या काही म्हणजे ज्या त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मेसोपोटेमियामधनं येत आहेत. आता त्या ह्याच्यामध्ये बॅरल शेप बीड्स जे आहेत ते आपल्याला मोहनजोदडोला आणि हरप्पाला पाहायला मिळतात. तर हे जे बॅरल शेप वेट्स आहेत किंवा मेजरमेंटसाठी असलेले ते फक्त या मेसोपोटेमियाच्या लोकांनी तयार केलेले बॅरलच्या आकाराचे. सिंधू संस्कृती या लोकांचे चौकोनी आहेत, मेसोपोटेमियन लोकांचे बॅरलच्या आकाराचे. तर असे बॅरल शेप बीड्स वेट्स जे आहेत तर ते आपल्याला या हरप्पा आणि मोहनजोदडोला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काही आपल्याला हे मिळालेले आहेत, फिगरिन्स मिळालेल्या आहेत मातीपासून तयार केलेल्या. तर त्या बेसिकली मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशनच्या लोकांबरोबर साधर्म्य दाखवणारे आहेत या मातीच्या. जसं एक बुल आहे, बैल आहे, त्याला वाशिंड नाहीये, हा विदाऊट बिना वाशिंड्याचा बैल आहे. तर त्याच्यानंतर एक डोकं जे आहे हेड आहे, म्हणजे मातीपासून तयार केलेला चेहरा आहे, तो लोथल वरनं सापडलेला. तर या दोन्ही ज्या फिगर आहेत त्या बेसिकली आपल्याला मेसोपोटेमियन लोकांसारख्या दिसतात किंवा तिथून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मेहरगड वरनं 2 हे मिळालेले आहेत, मातीचे मूर्ती आहेत की ज्याच्यामध्ये ती माणसं टकली दाखवलेली आहेत आणि त्यांचं जे फेशियल एक्सप्रेशन आहे किंवा डोळे आहेत ते नियर ईस्टर्न कल्चर्स बरोबर मॅच होतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून ऑब्जेक्ट सापडले ते म्हणजे टॉयलेटरीज. तर टॉयलेटरीज मध्ये काय काय आहे तर इयर स्कूप आहे,
स्पियर्सर आहे आणि ट्विझर आहे. आता या गोष्टी आपल्याला हरप्पाच्या वसाहतीवरनं सापडलेल्या आहेत आणि सेम तशाच्या तशा आपल्याला उर आणि किश या 2 वसाहती आहेत महत्वाच्या मेसोपोटेमियाच्या राजधानी आहेत या मेसोपोटेमियन लोकांच्या. तर उर आणि किश मध्ये आपल्याला अगदी सेम तसे जे टॉयलेटरीज आयटम आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे काही आपण आर्किओलॉजिकल इव्हिडन्स बघणार आहे. हे जे टॅबलेट आहे तर या टॅबलेट वरती याचं नाव आहे शू इली शू. हा जो आहे अक्केलियन ट्रान्सलेटर आहे. तर इथं बसलेले आहेत ही लोक आलेली आहेत. जर का तुम्ही बघितलं तर हा इथं राजा बसलेला आहे, त्याच्या मागे एक माणूस आहे, इथं एक जण दाखवलाय बसलेला, हा ट्रान्सलेटर आहे आणि हे मेलवन लोक आहेत. ही मेलवन लोक आहेत आणि ते ट्रान्सलेट करताय. हा ट्रान्सलेटर आहे. या लोकांची भाषा याला येते, तो ट्रान्सलेट करून राजाला सांगतो. ह्या ट्रान्सलेटरचं. त्यानंतर या पद्धतीचे सील्स जे आहेत हरप्पन सील्स ते आपल्याला मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर या पद्धतीने कार्नेलियन नावाचा जो दगड आहे जो फक्त गुजरातमध्ये मिळतो आणि त्याचा जे मणी तयार केले जातात ते मणी आपल्याला या मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळतात. हे हरप्पन वेट्स आहेत जी मी म्हणलं तुम्हाला चौकोनी आकाराची असतात, तर ती आपल्याला या मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळतात या पद्धतीची. या पद्धतीचे सगळे दागिने जे आहेत ते सिंधू संस्कृतीने तयार केलेले दागिने आहेत आणि ते मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये मजेशीर असं आहे की या मेसोपोटेमियामध्ये सिंधू संस्कृतीच्या दागिन्यांना एवढी मोठी किंमत होती की सामान्य लोक ते परवडत नव्हतं. सामान्य लोकांच्या घरांमध्ये मिळतच नाही ते दागिने. हे फक्त दागिने कुठे मिळतात की जे रॉयल ग्रेव्स आहेत, राजा राणी जेव्हा मरतात ते राजा राणीच्या ज्या दफनभूमी आहेत किंवा ज्या दफन केलेली आहेत त्याच्यामध्ये या प्रकारचे सगळे बीड्स आहेत किंवा या माळा आहेत किंवा नेकलेसेस आहेत, तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला या बरियल मध्ये सापडतात. त्याच्यावरनं लक्षात येतं की पूर्वीच्या काळी त्यावेळेला या सिंधू संस्कृतीने बनवलेल्या गोष्टींना किती मोठं मार्केट होतं आणि त्याचं स्टेटस किती हाय होतं. कारण ते राजा राणी वापरतात आणि राजा राणी वापरतात याचाच अर्थ काय की सामान्य माणसाला ते परवडणारच नाही आणि तो वापरूही शकत नाही. कारण की जी गोष्ट राजा राणी वापरतायत ती सामान्य लोकांना वापरायला परवानगीच नसते. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यावरनं सोशल स्टेटस काय होतं आपल्या एका आपल्या सिंधू संस्कृतीच्या प्रोडक्शनचं ते आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर किश नावाची जी वसाहत आहे तिथं आपल्याला या पद्धतीचे सील्स पाहायला मिळतात सिंधू संस्कृतीचे. या पद्धतीचे वेगवेगळे जसं मी म्हणलं कार्नेलियन पासून तयार केलेले जे माळा आहेत ते आहेत. त्याच्यानंतर हे इनलेज आहेत तयार केलेले. हे बेसिकली डेकोरेशनसाठी वापरले जातात भिंतींवरती किंवा याच्यावरती, याला इनलेज म्हणतात. हे जे आहेत हे सगळे हस्तिदंतापासून बनवलेले आहेत आणि ते पण या सिंधू संस्कृतीमध्ये गेलेले आहेत हस्तिदंतापासून बनवलेले. हे उर नावाची वसाहत आहे तिथं सापडलेत. त्यानंतर ह्या पद्धतीचे परत चौकोनी वेट्स उरला सापडलेत. त्याच्यानंतर मेसोपोटेमियामध्ये आपल्याला या प्रकारचे आता हे जर का तुम्ही बघितलं तर हे हरप्पन स्क्रिप्ट आहे. हे सगळं हरप्पन स्क्रिप्ट आहे, हरप्पन लेटर्स आहेत आणि अशा पद्धतीचे पॉट आपल्याला तिथं पाहायला मिळतात की ज्याच्यावरती स्टॅम्प मारलेला आहे. मातीच्या घड्यावर स्टॅम्प मारलेला आहे. म्हणजे बेसिकली हे दाखवण्यासाठी की कन्साइनमेंट तुम्हाला आम्ही जी पाठवतोय ती ऑफिशियल कन्साइनमेंट आहे किंवा त्याची जी ऑथेंटिसिटी ही प्रूव्ह करण्यासाठी म्हणून स्टॅम्प मारलेले आहेत त्याच्यावरती. आणि अशा प्रकारची स्टॅम्प मारलेली पॉटरीज या आपल्याला मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळते की म्हणजे त्याच्यामधनं काहीतरी गेलं असेल, मणी गेले असतील किंवा बँगल्स गेल्या असतील किंवा अजून काही मटेरियल गेलं असेल आणि त्याचं तोंड बंद केलेलं असेल आणि स्टॅम्प मारलाय ऑथेंटिसिटीसाठी की कुठून आले कळण्यासाठी. आता मी आपण जसं म्हणलं की ट्रान्सपोर्टेशन कसं होत होतं याच्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये कारण की ज्या काही बैलगाड्या आहेत तर त्या लाकडाच्या असतात, त्या सडून जातात, त्या आपल्याला मिळणं शक्य नाही. पण अशा पद्धतीच्या आपल्याला खेळण्यातल्या बैलगाड्या मिळतात की ज्याच्यावरनं आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो की कशा प्रकारच्या बैलगाड्या त्यावेळेला अस्तित्वात असतील. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या बैलगाड्या आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला. या पद्धतीची वेगवेगळी चाकं आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी चाकं आहेत. त्यानंतर सिंधू संस्कृतीच्या ज्या बोटींबद्दल बोललं जातं की मेसोपोटेमियाची लोक घेत होते. त्यानंतर सिंधू संस्कृतीची लोक स्वतः मोठे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती समुद्री व्यापार करायचे. ते एक्सपर्ट होते सी सेलिंग मध्ये.
तर अशा प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात की त्यांच्या बोटींचं या पद्धतीचं स्वरूप होतं, या पद्धतीच्या बोटी होत्या त्यांच्या. आता जेव्हा आपण एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर सोशो इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे की त्यावेळचं समाज रचना काय असू शकते किंवा कुठल्या वेगवेगळ्या लोकांबद्दल आपल्याला माहिती कळते. तर जसं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जो वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते आपल्याला मारलेले दिसत आहेत, की म्हणजे त्याचं मांसाचा वापर केला गेलाय. म्हणजे हरिण असेल किंवा बारासिंगा असेल. तर म्हणजे काय याचा अर्थ काय की आपल्याकडे हंटर गॅदरर जी सोसायटी आहे किंवा हंटर गॅदरिंग करणारी जी लोक आहेत ती एक समूह म्हणून या सिंधू संस्कृतीमध्ये वास्तव करतायत, की लोक वेगवेगळ्या शिकार करतात आणि तो शिकार केलेला माल जो आहे तो मार्केटमध्ये येऊन विकला जातोय. तर शिकारी लोक आहेत. ॲग्रीकल्चरिस्ट आहेत, कारण की आपल्याला कालीबंगावरनं मोठ्याच्या मोठे जसं म्हणलं की आपल्याला नांगरलेलं शेत मिळालंय. त्याच बरोबरीने वेगवेगळ्या वसाहतींवरनं आपल्याला बार्ली झालं, व्हीट झालं, त्याच्यानंतर जे मिलेट्स आहेत म्हणजे ज्वारी, बाजरी आहे, कुळीथ आहे, त्याच्यानंतर तांदूळ आहे, वांग आहे. तर या सगळ्या गोष्टींचे आपल्याला एव्हिडन्सेस जे आहेत ते एक्स्कॅव्हेशन मधनं सापडलेले आहेत. त्यामुळे प्रॉपर आपल्याला दिसून येतं की एक वेगळी शेती प्रधान किंवा शेती करणारी जी कम्युनिटी आहे ती एक आपल्याला या सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळते. हा जो आहे हा एक छोटासा खेळण्यातला हे मिळालेला आहे, नांगर मिळालेला आहे. मातीचा नांगर आहे हा. हा बनावलीच्या वसाहतीवरनं मिळालेला आहे. पण त्याच्यावरनं लक्षात येतं की त्या काळचा नांगर कसा असला पाहिजे. हा नांगर आपल्याला म्हणजे तो खेळण्यातला आहे लहान पोराचा. त्याच्यानंतर जसं आपल्याला या हे मिळतात, बैलगाड्या मिळतात. तर याच्यावरनं आपल्याला काय दिसतं, तर मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये 2 कम्युनिटी दिसतात. एक ट्रान्सपोर्टर आणि एक बैलगाडी बनवणारी कम्युनिटी. कारण बैलगाडी बनवण्यासाठी पण लोकं लागतात. ते स्पेशलाइज्ड लोकं असतात. कोणीही ती बैलगाडी नाही बनवू शकत, की मला वाटलं उद्या मला बैलगाडी हवी आहे. मी लाकूड आणलं आणि चालू केलं बांधकाम तयार करायला, बैलगाडी बांधायला. ते तसं नाही होत. तर त्यासाठी तुम्हाला स्पेशलिस्ट माणूस लागतो. कारण की चाक कसल्या वेटचं असलं पाहिजे, किती त्याला वेट असलं पाहिजे, त्याला ॲक्सेल कसा लागला पाहिजे. या सगळ्या गोष्टी हा बैलगाडी बनवणारा तयार करत असतो. म्हणजे काय, तर आपल्याकडे 2 बैलगाड्यांवरनं आपल्याला 2 गोष्टी दिसतात. एक ट्रान्सपोर्टर आहेत, की जे ट्रेड करतायत आणि त्यांना लागणारी बैलगाडी जी आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी ही कार्ट मेकर तयार करतायत. म्हणजे बैलगाडी तयार करणारी. म्हणजे आपल्याला परत या एका बैलगाडीमधनं 2 वेगळे सोशल ग्रुप्स पाहायला मिळतात. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर या पद्धतीच्या बैलगाड्या आपण मगाशी पाहिल्याच या सगळ्या बैलगाड्या. मासेमारी करणारे लोक आहेत आपल्या सिंधू संस्कृतीमध्ये वेगळे आपण बघू शकतो. कारण या पद्धतीने माशाचे गळ सापडलेले आहेत. त्याच्यानंतर याला नेट सिंकर्स म्हटलं जातं. म्हणजे जर का तुम्ही कधी पाहिलं नेट सिंकर्स म्हणजे नेटला वेड्स लावलेले असतात, की ज्याच्यामुळे जाळं जे ते पाण्यामध्ये खाली खेचलं जातं. तर त्याला नेट सिंकर्स म्हणतात. तर ते अशा प्रकारचे नेट सिंकर्स जे आहेत ते आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर हा जर का खाली पाहिलं, तर हा मासा आहे. मातीमध्ये त्यांनी मासाचा आकार तयार केलेला आहे. तर असे हे पण नेट सिंकर्स आहेत जे शंखापासून बनवलेत. हे मातीपासून बनवलेले नेट सिंकर्स आहेत. तर याच्या आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याला माशांचा एव्हिडन्स जो आहे, म्हणजे माशांची हाडं जी आहेत, ती सुद्धा आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. तर त्याच्यावरून आपल्याला कळतं, की मासेमारी करणारी लोकं जी आहेत, ती परत एक वेगळा स्पेशलाइज्ड ग्रुप आहे. त्याच्यानंतर आयव्हरी म्हणजे हस्तिदंताची कामं करणारी लोकं आहेत. या पद्धतीने आपल्याला हस्तिदंतापासून तयार केलेले वेगवेगळे ऑब्जेक्ट्स पाहायला मिळतात. हा कंगवा आहे बनावलीवरनं मिळालेला. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे सिंधू संस्कृतीची लोकं ही इतकी ॲडव्हान्स आहे, की त्याच्यामध्ये पर्सनल ग्रूमिंग जो प्रकार आहे, तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी हायजीन तर मेंटेन केलंच आहे. सांडपाणी याचं त्याचं गटार वगैरे सगळी पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, हायजीन त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित पाळलेले आहे. पण त्याचबरोबर पर्सनल हायजीन जे आहे, त्याची पण त्यांनी काळजी घेतलेली आहे, की घरामध्ये बाथरूम आहे, संडास आहे, त्याच्यानंतर वेगवेगळी मेकअपची सामानं आहेत. त्याचबरोबरीने कंगवे आहेत साफ करण्यासाठी, केस वगैरे विंचरण्यासाठी. म्हणजे पर्सनल हायजीनला सुद्धा तेवढंच महत्त्व त्या लोकांनी दिलेलं दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या जनावरांच्या हाडापासून तयार केलेली हत्यारं आपल्याला पाहायला मिळतात.
तर तो जो आहे तो आपल्याला बोन क्राफ्ट्समन म्हणजे या जनावरांच्या हाडापासून हत्यारं तयार करणारा एक ग्रुप आपल्याला दिसतो माणसांचा, की जे स्पेशलाइज आहेत त्या याच्यामध्ये हत्यारं तयार करण्यामध्ये. तर या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे स्पेशलाइज जे लोक आहेत ते याच्यामध्ये पाहायला मिळतात या सिंधू संस्कृतीमध्ये. प्रबोध इतके काही सुंदर अगदी सांडपाण्याची व्यवस्था किंवा तिथलं आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय व्यापार, वेगवेगळ्या दळण, भांडेकामावरील नक्षीकाम, अद्ययावत शेती, 2 पिकांची आज सुरुवातीला पहिल्यांदाच मी ऐकलं, की भारतामध्ये ही 4 ते 5,000 वर्षापूर्वी एकाच वेळी 2 पिकं घ्यायचे. वेगवेगळ्या विहिरी, संडासाचा वापर, अ, भारतीय कारागीर किंवा भाषांतरही त्या काळी कसं व्हायचं, आणि विशेषतः म्हणजे जे आपले भारतीय कारागीर 4,000-5,000 वर्षापूर्वी बाहेर जायचं. जसं आता आपल्याकडं पाहतो आम्ही अमेरिका, रशिया किंवा इकडे सगळे आपले भारतीय तंत्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर सगळे जातात. तसं त्या काळी पण 5,000 वर्षापूर्वी पण जायचं अगदी एक-एक. आणि विशिष्ट म्हणजे ती मुद्रा कुठे स्टॅम्पिंग मेड इन भारत, मेड इन USA त्या 5,000 वर्षापूर्वी करणं अ, अगदी. आणि किती मोठमोठी ती व्यापारी जहाजं असतील, ती पण बांधलेली किंवा मासे पकडण्याचे जाळे, वेगवेगळे कारागीर, किती सुंदर इतकं काही सगळं काही केलं होतं 5,000 4,000-5,000 वर्षापूर्वी. ते अमेझिंग. यु नो प्रॉब्लेम हाच की ते पुढं कसं गायब झालं किंवा हे ऑफकोर्स राहिलंय ते कसं, ते नंतर आपण बोलूया. पण खरोखर अगदी इतकं कधी सुरू झालं आणि कधी संपलं हे समजलं नाही. धन्यवाद अगदी. महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या वतीने तसेच इतिहास मंडळातर्फे मी अतिशय आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मंडळ शिकागो आणि इतिहास मंचाने तुमचं व्याख्यान आयोजित केलं, त्यांचेही मी आभार मानतो. आणि विशेषतः तांत्रिक मंडळी प्रकाश, प्रसाद आणि आदर, की ज्यांच्यामुळं हे शक्य होते. त्याचप्रमाणे वेगवेगळी फ्लायर्स तयार करणं, चित्रफिती तयार करणं, त्या पाठीमागं पडद्या पाठीमागे जे काम करतात ते शलाका, चेतन रेगे, केळकर ह्या मंडळीचे मी आभार मानतो. आणि विशेषतः आपले सर्व जमलेले प्रेक्षक आणि यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नाही. त्यांचाही पाठिंबा सदैव असाच मिळत राहील. आणि त्याचप्रमाणे सुजाताताई, आम्ही त्यांना ताई म्हणतो, मी त्यांना फार आमचे जवळचे मी घरोब्याचे संबंध मानतो. त्यांनी तुझ्यासारखा तज्ज्ञ आम्हाला मिळवून दिला. बरेचसे तज्ज्ञ आम्हाला त्यांच्याकडे मिळतात. त्यांचेही खास आभार. अगेन मंडळी, आपणा सर्वांचे आभार. आणि आता आपण प्रश्न उत्तरासाठी सुरू करूया. धन्यवाद. मी प्रणील वैद्य बोलतोय. फार सुंदर सेशन झालं, मजा आली एकदम. खूपच इन्फॉर्मेशन मिळाली. सो धन्यवाद आमच्या सगळ्यांकडनं परत एकदा. काही प्रश्न होते. एक प्रश्न म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड बद्दल, एस्पेशली म्हणजे हे बार्टर सिस्टीम असली पाहिजे, कारण कॉइन्स तर तेव्हा नव्हत्या. तर त्या बार्टरचं प्रमाण काय होतं किंवा असं काही अंदाज लागतो का? म्हणजे काय देऊन मेसोपोटेमियातनं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलंत की दोन्ही बाजूला वस्तू मिळालेल्या आहेत, पण त्यांचं किती प्रमाणामध्ये काय एक्सचेंज व्हायचं असा काही अंदाज येऊ शकतो का? नाही, ते नाही सांगता येत, काहीच कळत नाही. त्याच्याबद्दल आपल्याकडे एव्हिडन्सेस नाहीयेत. ओके. आणि कॉइन्स तर ऑब्व्हियसली नव्हत्या. त्याच्यानंतर मला वाटतं 1000-2000 वर्ष तरी कॉइन्स नव्हत्या. पण पूर्व सिंधू आणि उत्तर सिंधू मधला तुम्ही असा फरक काय सांगू शकता? म्हणजे एस्पेशली सिटाडेल्स किंवा हे पूर्व सिंधूमध्ये मला वाटतं नव्हत्या. हे उत्तर सिंधूमध्ये यायला सुरुवात झाली. म्हणजे हे नाही, जे पूर्व सिंधूमध्ये सिटाडेल आणि या गोष्टी आहेत. म्हणजे जसं आपण कालीबंगाची वसाहत पाहिली तिथं आहेत. पूर्व सिंधू आणि मध्य सिंधू किंवा मॅच्युअर हॅरप्पन मधला फरक असा आहे की इकॉनॉमिकल एक्सप्रेशन आहे किंवा इकॉनॉमी जी आहे किंवा स्टँडर्डायझेशन आहे ते मोठ्या प्रमाणावरती मॅच्युअर हॅरप्पन मध्ये येतं, पण त्याची सुरुवात आपल्याला पूर्व सिंधू मध्ये झालेली दिसते. म्हणजे जी उत्क्रांती आहे किंवा सुबत्ता आहे तर ती आपल्याला मोठ्या प्रमाणात या मॅच्युअर मध्ये पाहायला मिळते.
आम्ही बऱ्याच वेळा असं ऐकायचो की इन्कम इनइक्वालिटी किंवा म्हणजे ही जी सोसायटी आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची ही म्हणजे बऱ्यापैकी एकाच लेव्हलची सोसायटी आहे. तर याच्यामध्ये हे सिटाडेल्स, फोर्ट्स किंवा राजेशाही हा जो प्रकार आहे, हा त्याच्यात कसा फिट होतो? आणि दुसरं म्हणजे त्याच्यात वेपन्स जर का आपल्याला मिळत नसतील, तर ते त्यांची जी सत्ता आहे, पॉवर आहे, हे कसे एकत्र ठेवत असतील किंवा ती कशी ट्रान्सफर होत असेल? त्याचे त्याचे काही अंदाज बांधता येतात का? त्याचा आपल्याकडे काही पुरावा नाहीये की कुठल्या प्रकारची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम होते. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की हे जे सिटाडल आणि लोअर टाउन जे आपण म्हणतो हरप्पनमध्ये, तर तीच बेसिकली कन्सेप्ट जी आहे ती युरोपियन कन्सेप्ट आहे. ही भारतीय कन्सेप्टच नाहीये. म्हणजे मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये ह्या पद्धतीने दिसलं जातं आणि त्याचं कारण असं आहे की मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये जो राजा असतो, तो दॅट इज कन्सिडर ॲज इक्वल टू गॉड. ही इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. त्यामुळे देवाचं स्थान हे सगळ्यात उच्च असतं. त्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर पिरॅमिड्स झाले, झिगोरस झाले, हे जे यांचे रिलिजियस गोष्टी आहेत, तर त्या सगळ्यात उंचावरच्या ठिकाणी बांधल्या गेल्यात. त्यामुळे सगळ्यात उंच हा देव, त्याच्यानंतर खालच्या याच्यावरती राजा आणि जमिनीवरती सामान्य प्रजा. तर त्यामुळे सिटाडल जे आहे ते मग मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये हे उंचावर बांधलं जातं आणि जे बाकीचे सर्वसामान्य लोक आहेत हे ग्राउंड लेवलला राहत असतात. पण जर का आपण सिंधू संस्कृतीमधलं सिटाडल आणि लोअर टाउन पाहिलं, तर ह्या पद्धतीचं डिव्हिजन आपल्याला दिसत नाहीये. सिटाडल उंचावर आहे आणि लोअर टाउन खालच्या भागामध्ये आहे. तर ह्या पद्धतीचं डिव्हिजन नाहीये सिंधू संस्कृतीमध्ये. मग आता मी अर्थात, कारण की या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये गेलो नाही. पण ह्या गोष्टी ज्या आहेत या बेसिकली युरोपियन कन्सेप्ट्स आहेत. आणि जर का तुम्ही बघितलं तर आपल्या भारतामध्ये म्हणजे आज सुद्धा तुम्ही कुठल्या जर का विलेजमध्ये गेला गावाकडे, तर गावाची सेटलमेंट जी असते त्याचा प्रकार जो आहे तो साधा सोपा आहे, की सेंट्रल प्लेसला मध्यभागी तुमचं मंदिर असतं किंवा जो चीफ आहे त्याचं घर असतं. त्याच्या बाजूनी त्याची जी काही पंचायतीची लोक आहेत ती त्याच्या बाजूच्या दुसऱ्या टायर सेटलमेंट मध्ये असतात. तिसऱ्या याच्यामध्ये पूर्ण तुमचं मार्केट असतं. मग कापडा व्यापारी असो किंवा तांबट असो, यांची जे व्यापार किंवा घरं आहेत ती तिसऱ्या याच्यामध्ये असतात. आणि चौथा म्हणजे गावामध्ये तुम्ही शिरल्या पहिलं जे तुम्हाला लागतं ते म्हणजे लेबर सेटलमेंट असतं. म्हणजे ते शेतमजूर असेल, बाहेरनं आलेला मजूर असेल, तर ही लोक गावाच्या चौथ्या ह्याच्यामध्ये राहतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला इंडियामधली सेटलमेंट दिसते. आणि याचा आणि जो आता आपण बघत होतो हरप्पनचा, तर त्या सेटलमेंटचा दोन्हीमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तर या युरोपियन कन्सेप्ट आहेत आणि त्या कुठे ना कुठे आता आम्ही त्याच्यावरती काम करून प्रयत्न करतोय की या कन्सेप्ट बंद होतील आणि जे सिटाडल लोअर टाउन, कारण की सिटाडल आणि लोअर टाउन मध्ये तुम्ही जेव्हा बघता तर बांधकामामध्ये तुम्हाला फरक मिळत नाही, मटेरियल कल्चरमध्ये तुम्हाला फरक मिळत नाही. जर का राजा तिथं राहत असेल तर सर्वसामान्यांचंच बांधकाम मला राजवाड्यातही मिळतं. राजवाड्यामध्ये मिळणारे सगळे अवशेष जे आहेत तेच मला लोअर टाउन मध्ये पण मिळतात. मग राजा कुठला? व त्याचं स्वतःचं अस्तित्व काहीच नाहीये ना, कारण की तो वेगळेपण आणि स्टेटस दाखवूच शकत नाही. सगळं सेम आहे. तर त्यामुळे या काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्यामुळे हळू त्या रिप्लेस होतील, नीट होतील. पण आत्ताच्या काळामध्ये जे आहे ते आपलं या पद्धतीने आपण सांगतो. आणि जमले काका? टाउन प्लॅनिंग जे चालतं म्हणजे ही जी सगळी घरांची जी सिस्टीम आहे ही म्हणजे अशी ऑर्गॅनिकली वाढत गेली असं दिसत नाहीये. हे म्हणजे नाही, पूर्णपणे नाही, नाही. प्रिप्लॅन्ड. टाउन प्लॅनिंग करून नंतर लोक तिकडे राहायला आलेत असं दिसतंय. तर याचं जे म्हणजे म्युनिसिपल सिस्टीम म्हणतो जे आज आपण, तर त्याचं टॅक्सेशन म्हणा किंवा असे याचे काही पुरावे सापडतात का? की आधी नाही, हा प्लॅन केला आणि मग लोकं आलेत? नाही. टॅक्सेशनचे वगैरे पुरावे नाहीयेत आपल्याकडे कुठेही. आणि प्लॅन सेटलमेंट आहेत त्याचे पुरावे आहेत, कारण की ज्या पद्धतीने घरं बसवली गेलेली आहेत तर त्या प्लॅन सेटलमेंट आहेत सगळ्या. पण ती प्लॅन सेटलमेंट करताना सुद्धा जसं मी म्हणलं की पूर्व सिंधू मधनं त्या गोष्टी येत गेल्यात. म्हणजे पूर्व सिंधू मध्ये ऑलरेडी उत्तर दक्षिण असलेले रोड, पूर्व पश्चिम असलेले रोड, 90 डिग्री कटिंग, सिटॅडल, त्यानंतर ब्रिक साईजचा रेशो, या ऑलरेडी गोष्टी आपल्याला या पूर्व सिंधू मध्ये आलेल्या दिसतात. आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट मधनं या मोठ्या ज्या सेटलमेंट आहेत किंवा सिटीज आहेत ज्याला आपण मेट्रोपॉलिटन म्हणतो, तर या मेट्रोपॉलिटनची निर्मिती होती. आणि वेपन्स आणि आगीचे किंवा जाळलेल्याचे पुरावे सापडतात का? म्हणजे युद्ध नाही, झाली आहेत आणि ते नाही, अजिबातच सापडत नाही. नाही. जमले काका? माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशी बोललात
की सिंधू नदीच्या उगमावर सोनं पाण्यामध्ये मिळतं, मातीमध्ये आणि पाच्यामध्ये, आणि सोनं मिळतं, आणि ते तुम्ही पाकिस्तानमध्ये आहे असं सांगितलं. सिंधू नदीचा उगम लडाखमध्ये आहे, हिमालयामध्ये, आणि तिकडनं ती थोडी काश्मीर भारतीय काश्मीरमध्ये आहे, आणि नंतर ती पाकिस्तान काश्मीरमधनं पंजाबमध्ये येते. तर जर सोनं जर उगमाशी मिळत असेल तर ते पाकिस्तानात कसं? जनरली काय होतं की जेव्हा नदी ह्याच्यामध्ये डोंगरांमधनं वाहत असते तर तिला स्लोप असतो आणि फ्लो असतो. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तिथं माती साठून राहत नाही, म्हणजे गाळ तयार होत नाही. गाळ कुठं तयार होतो तर जिथून नदी स्लोप मधनं संपून जेव्हा प्लेन एरियामध्ये येते, म्हणजे फ्लॅटलँड मध्ये जिथे येते तिथं गाळाची जमीन किंवा माती ही जी आहे ती साठायला लागते. आणि त्या साठलेल्या मातीमध्ये जेव्हा तुम्ही चालता तर तुम्हाला सोनं मिळतं. तर त्यामुळे हा जो फ्लॅटलँड आहे इंडसचा किंवा सिंधू नदीचा, ही फ्लॅटलँड आपल्याला पाकिस्तानमध्ये पाहायला मिळते. ती जेव्हा इंडियातनं वाहते भारतामधनं तर ती डोंगरातनं वाहते. तर त्यामुळे तिथं मातीचं किंवा गाळ साचायचा प्रश्न येत नाही. तो गाळ आणि माती जी आहे ती पाकिस्तानमध्ये साठली जाते. आणि म्हणून तिथं जो आहे, जो फर्टाईल झोन जो आहे या सिंधू नदीचा, की जो सगळ्यात मोठा आपला शेती प्रधान जो एरिया आहे पाकिस्तानचा, जर का तुम्ही पाहिला तो राहतो सिंधू नदीचा काठावरती आहे. कारण की पूर्ण गाळाची जमीन आहे ती. त्यामुळे जो काही गहू त्यांच्याकडे तयार होतं किंवा जो आंबा तयार होतो, ज्याला आपण अल्फान्सो आपण इथं खातो हापूस, तर पाकिस्तान ही हापूसची फार मोठी बाजारपेठ आहे. पाकिस्तानचा हापूस जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट होतो भारताप्रमाणेच. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती होताना दिसतात. आणि ती गाळाची जमीन असल्यामुळे त्यामुळे तिथं ते माती काढतात, त्याला चालतात आणि त्याच्यामधनं सोनं जे आहे ते बाजूला काढून मग त्याच्यापासून वेगवेगळे दागिने बनवतात. हा सुभाष काका. मग 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे ग्रेनरी एव्हिडन्स या ठिकाणी त्याला ग्रेनरी का म्हटलं? म्हणजे तिथे काही धान्याचे अवशेष वगैरे असे काही सापडले म्हणून त्याला ग्रेनरी म्हटलं का? त्याच्या स्ट्रक्चरल इव्हिडन्स वरनं त्याला ग्रेनरी म्हटले, मोहनजोदडो आणि हरप्पाला. आणि तशाच पद्धतीच्या ग्रेनरी ज्या आहेत त्या खिरसरा म्हणून एक वसाहत आहे कच्छमध्ये, तर तिथं दगडामध्ये बांधलेल्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर याच पद्धतीच्या आपल्याला मेसोपोटेमियामध्ये पण पाहायला मिळतात, इजिप्तमध्ये पण पाहायला मिळतात, ओमानमध्ये आहेत. तर एकूण म्हणजे सगळीकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हिडन्सेस सापडलेले आहेत तर त्याच्या बेसिसवरती त्याला ग्रेनरी म्हटलं गेलंय. त्याच्यामध्ये आतमध्ये सगळीकडे धान्य मिळाले किंवा इव्हिडन्सेस आहेत असं नाहीये. पण जो काही एव्हिडन्सेस बाकीच्या वसाहतींवरनं मिळतायत किंवा इजिप्त आहे, ओमान आहे, मेसोपोटेमिया आहे, ह्याच्यामधनं जे एव्हिडन्सेस मिळतायत त्याच्या बेसिसवरती सुद्धा त्याला आपण ग्रेनरी म्हटलेलं आहे. ओके. दुसरा प्रश्न म्हणजे आर्किटेक्चरल टाउन प्लॅनिंग जे आपण पाहतो या वेगवेगळ्या शहरांमध्ये, मच्युअर हरप्पन मेनली, तर त्या प्रकारचं टाउन प्लॅनिंग गंगा यमुनाच्या या भागामध्ये पूर्वेला जी काही जुनी शहरं आहेत तिथे जरासं त्या प्रकारचं टाउन प्लॅनिंग दिसतं का असं? नाही, कारण की गंगेमध्ये जेव्हा अर्बनायझेशन होतंय किंवा गंगाचं येतंय, म्हणजे आता ठीक आहे की आपल्याला ज्याला OCP म्हणतात किंवा कॉपर रोड कल्चर म्हणतात, तर गंगेमध्ये साधारण ते 2300-2400 BC ला येताना दिसतंय आपल्याला. म्हणजे सनोली सारखी साईट असेल किंवा हरिनगरचा होर्ड असेल, तर याच्यामध्ये 2300 पर्यंत आपल्याला गेलेलं दिसतंय त्या डेट. पण अजून सुद्धा आपल्याला कुठे त्याचे स्ट्रक्चर्स किंवा सेटलमेंट्स किंवा सेटलमेंट पॅटर्न किंवा कन्स्ट्रक्शन या गोष्टी सापडलेल्या नाहीयेत. म्हणजे आता फक्त आपल्याकडे मटेरियल आहेत आणि डेट आहेत. आणि त्याच्यानंतर जे टाउन प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं गंगा यमुनेमध्ये, तर ते म्हणजे सेकंड अर्बनायझेशन पासून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे साधारण 500 BC पासून आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. मग वेगवेगळ्या वसाहती आहेत, मग तुमची अयोध्या असेल, अहिछत्र असेल, इंद्रप्रस्थ असेल, या गोष्टी यायला लागतात. पण त्याच्यामध्ये एक तर टाइम एलिमेंट खूप आहे. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वसाहती येत आहेत तर त्याच्या आणि हरप्पनच्या वसाहती याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला साधर्म्य दिसतं की नॉर्थ साऊथ जाणारे रोड आहेत, ब्लॉक्स आहेत, वॉटर मॅनेजमेंट सिस्टम जे आहे, सांडपाण्याची व्यवस्था आहे किंवा विहिरी आहेत. तर याची कंटिन्युटी आपल्याला अर्ली हिस्टॉरिक मध्ये नक्की झालेली दिसते. आणि त्याचा कुठे ना कुठेतरी संबंध जो आहे तो कौटिल्याचं अर्थशास्त्र, की ज्या याच्यामध्ये कौटिल्य एक्सप्लेन करतो की तुमची सिटी कशी असली पाहिजे, फोर्टिफिकेशन कसं असलं पाहिजे, तर त्याबद्दल तो सांगतो.
तर त्याचा आणि हरप्पन मध्ये पण आपल्याला साधर्म्य दिसून येतं, जे कौटिल्य सांगतो अर्थशास्त्रामध्ये. तर ते एकमेकांशी कनेक्शन आपल्याला नक्की दिसतं, पण मधल्या काळामध्ये गॅप आहे आणि त्याच्यानंतर या गोष्टी यायला लागतात. ते विचारण्याचं कारण असं की म्हणजे असा काही लोकांचा अंदाज आहे की ही इथली गावं जेव्हा नाहीशी झाली किंवा इथली काही कारणाने ते काय कारण झालं असेल, तर ते लोक तिथले दुसरीकडे कुठेतरी गेले असणार आणि शक्यता जास्त आहे की ते पूर्वेला गंगा यमुनेच्या त्या भागात गेले असावेत. आणि ते जर गेले असतील तसे, तर त्यांचं जे काय ज्ञान होतं ते अर्थातच त्यांनी नेलं असणार तिकडे आणि त्याचा वापर केलेला एव्हिडन्स काय दिसतो का, असं अशा ह्याने नाही, विचारला प्रश्न. जो काही आपल्याला कन्स्ट्रक्शन किंवा प्लॅनिंगचा जो भाग आहे, तो गंगा यमुनेमध्ये साधारण आपल्याला 500 BC पासून यायला चालू होतं. त्याच्या मधल्या किंवा त्याच्या आधीच्या कालखंडामधले एव्हिडन्सेस नाहीयेत आपल्याकडे. ओके ओके, थँक्स. युरोपियन कन्सेप्ट म्हणून तुम्ही जे बोललात आणि त्याच्यामध्ये उच्चस्थानी राजा आणि बाकीची लोक, मला वाटतं मिडल ईस्टची कन्सेप्ट आहे, ती इजिप्तची कन्सेप्ट आहे, ती युरोपियन नंतर आली असेल. तसं पाहिलं तर मयुरासन ही इराणियन कन्सेप्ट आहे आणि त्याला तुम्ही युरोपियन म्हणाला कन्सेप्ट, त्याचा तुम्ही खुलासा करू शकाल का? युरोपियन कन्सेप्ट म्हणजे काय, की बेसिकली या युरोपियन लोकांनी या गोष्टी मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये पाहिल्या आणि जेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि इथं ब्रिटिशांचं राज्य होतं, तर त्यांनी त्या कन्सेप्ट ज्या आहेत तर इथल्या गोष्टीचा अभ्यास न करता ते तशाच्या तशा इम्प्लिमेंट केल्या सिंधू संस्कृतीमध्ये, की इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये आम्हाला हा पुरावा मिळतोय, म्हणजे तो सिंधू, इजिप्त आणि मेसोपोटेमिया या तिन्ही कॉन्टेम्पररी सिव्हिलायझेशन आहेत. तर 2 ठिकाणी आम्हाला हा पुरावा मिळतोय. याचा अर्थ सिंधू संस्कृतीमध्ये पण तशीच समाज रचना असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या सिंधू संस्कृतीला पण लागू केल्या. त्या अर्थाने मी युरोपियन कन्सेप्ट म्हणलं. म्हणजे या कन्सेप्टचं ओरिजिन मेसोपोटेमिया आणि इजिप्तच आहे. पण त्याचा जे हरप्पामध्ये वापर केला गेला, तो या युरोपियन लोकांनी केला आणि इथली समाज रचना किंवा इथल्या ज्या गोष्टी आहेत, त्या समजून न घेता त्यांनी डायरेक्टली ते आपल्या इथं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. जसं बॅनर्जीने मोहनजोदडो शोधून काढलं आणि बॉस मार्शलच्या नावाने खपलं, तसाच काही प्रकार आहे का? ते तर बघा, ते तर बाय डिफॉल्ट आहे. जेव्हा तुमच्यावरती कोणातरीचं राज्य आहे आणि तिथं तो डायरेक्टर जनरल म्हणून बसलेला आहे, तर ऑब्व्हियसली तो त्या स्वतःच्या नावाने पब्लिकेशन करणार. मग आज सुद्धा आपली ही मेंटॅलिटी काही गेलेली नाहीये. आज सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर गव्हर्नमेंट सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, काम करणारा, डोकं लावणारा कोणतरी असतो आणि त्याचं क्रेडिट खाणारा तिसराच असतो. तर ती जी आहे ती ह्युमन टेंडन्सी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रिटिशर किंवा इंडियन हा संबंध नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तर हा म्हणजे अर्थात जसं बॅनर्जी असतील किंवा माधव स्वरूप वत्स असतील किंवा हिरानंद शास्त्री असतील, तर ह्या लोकांनी जे मोठ्या प्रमाणावरती काम केलं, तर जेवढं ड्यू क्रेडिट त्यांना मिळायला पाहिजे होतं ते कधीच मिळालं नाही आणि ते स्वाभाविक आहे, कारण की त्या लोकांचं राज्य होतं भारतावरती. त्यामुळे ते त्यांनी त्यांच्या प्रॉफिटसाठी आणि स्वतःच्या याच्यासाठी त्यांनी एक्सप्लॉइट केलं. तर त्यामुळे आता ज्या गोष्टी ते मान्य केलं पाहिजे, कारण की त्यावेळेस त्यांचं राज्य होतं आणि त्या अर्थात होणार होतं. म्हणजे जसं त्यावेळेला कशाला, जसं मुंबई विद्यापीठाचा इतिहास लिहिला दुसऱ्या माणसाने आणि खपवला आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांनी, ही आजची उदाहरण आहे, मला माहिती आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, 1989 ला मेसोपोटेमियामध्ये जर्मनी आणि शिकागो युनिव्हर्सिटीने एक्सकॅव्हेशन केलं, त्याच्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, मला सापडावं लागेल, मिळेल मला. तुम्हाला हवं असेल तर मी शेअर करीन. ओके, प्लीज डू. आणि तुमचं व्याख्यान फार सुंदर झालं. धन्यवाद. आमच्या अज्ञानामध्ये होतं त्यात थोडं दूर झालं. अजून कोणाला काय क्वेश्चन्स आहेत? अजून एक दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे मोहनजोदाडो मधल्या रस्त्यांबद्दल तुम्ही जे उल्लेख केले, डिमेन्शन्स वगैरे, तर ते विथ रोड डिव्हायडर्स वगैरे, तर ते त्यांची जी साईज आहे ती बैलगाड्या किंवा 1 किंवा 2 बैल लावून जेवढी त्याची विड्थ होईल त्याच्या प्रमाणात आहे, असं काही लक्षात येतंय? साधारण
म्हणजे छोटे रस्ते आहेत, त्याच्यावर एक बैलगाडी 2 बैलगाड्या एकमेकांना क्रॉस करतात आणि मोठे जे रस्ते आहेत त्याच्यावरती 4 बैलगाड्या एकमेकांना क्रॉस करू शकतात एवढे रस्ते आहेत. आणि हे टाउन प्लॅनिंग मध्येच ते झालं असायची शक्यता जास्त आहे का? ओके. आणि दुसरं म्हणजे कपड्यांचे काही पुरावे सापडतात का? म्हणजे कपड्यांचं मी जर म्हणलं की कापूस कपडे बेसिकली सडले जातात, राहत नाही, कपड्याचं एव्हिडन्स मिळत नाही. पण जसं म्हणलं की सिल्क आपल्याला सापडले, कॉटन चे एव्हिडन्सेस आहेत, आणि इनडायरेक्ट जे एव्हिडन्सेस आहेत ते आपल्याला मिळतात, की म्हणजे जसं तो प्रिस्किंग आहे, त्याच्या अंगावरती शाल आहे, किंवा बाकीच्या ज्या मूर्त्या मिळतात बायकांच्या, ज्याला आपण मातृदेवता म्हणतो, तर त्या ह्याच्यावरती स्कर्ट पाहायला मिळतात, किंवा वरच्या बाजूला शाल पाहायला मिळते. तर त्याच्यावरनं कपडे जे आहेत तर ते होते आणि त्याच्यावरचे काय पॅटर्न्स आहेत, डिझाईन्स आहेत, ते आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. पण ऍक्च्युअली कपडे मिळणं हे फार रेअर आहे, कारण आपल्याकडच्या कंडिशन्स अशा नाही आहेत की त्याच्यामध्ये प्रिझर्व्ह होईल मटेरियल. मटेरियल 2 एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये प्रिझर्व्ह होतं. एक तर खूप म्हणजे तुमचं वाळवंटासारखं जर का प्रदेश असेल तर ते प्रिझर्व्ह होतं, किंवा अदरवाईज तुमचं पूर्णपणे ग्लेशियर्स म्हणजे आईस कंडिशन्स असतील, तर त्या एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे माणसाचं स्किन झालं, लाकूड झालं, किंवा कपडे झाले, तर हे एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये प्रिझर्व्ह होतात. आणि अनफॉर्च्युनेटली इंडियाच्या कंडिशन्स या मान्सून फेवरेबल असल्यामुळे पाणी त्याच्यामध्ये साचलं जातं, ऊन येतं, पावसाळा येतो, हिवाळा येतो, तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आपल्याकडे राहत नाहीत, त्या डिकम्पोज होऊन जातात. लेबर कॅम्पमध्ये काही विणकर किंवा टेलर त्यांचे काही इक्विपमेंट, आयुध वगैरे काही सापडतात का? ते मिळतात, म्हणजे विविंग इन्स्ट्रुमेंट्स मिळतात, निडल्स मिळतात, त्याच्यानंतर स्पिनिंग टूल्स मिळतात, जसे स्पिंडल वर्ल्स वगैरे आहेत, तर स्पिनिंग टूल्स मिळतात. तर इनडायरेक्ट एव्हिडन्सेस सगळे आहेत आपल्याकडे. ओके. आणि त्यांची जी वस्त्र आहेत ही मेसोपोटेमियन किंवा इजिप्शियनच्या जवळ आहेत का ही पूर्ण वेगळीच नाही, पद्धत आहे? वेगळी आहेत, पूर्णतः वेगळी आहेत त्यांची मिळणारी. हा, फक्त एकच आहे की इजिप्शियन याच्यामध्ये जे ममीज रॅप केल्या गेल्या कॉटन मध्ये, तर ते कॉटन इंडियन कॉटन. हम्म. पण सिंधू संस्कृतीचा आणि इजिप्तचा कधी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नव्हता. आपण डायरेक्ट ट्रेडिंग कधी केलेलं नाही इजिप्त बरोबर. मे बी आपण मेसोपोटेमियाला दिलं, मेसोपोटेमियाने ते ट्रेड केलं पुढे इजिप्त बरोबर, आणि त्यामुळे आपल्याला इंडियन कॉटन आणि नीळ, कारण की तुम्ही जर का बघितलं तर इजिप्तमध्ये सगळीकडे तुम्हाला निळा रंग वापरलेला दिसतो मोठ्या प्रमाणावरती, तर तो इंडिगो आहे, ब्ल्यू इंडिगो आहे, आणि तो इंडियन इंडिगो आहे. तर नीळ आणि कॉटन हे आपलं इजिप्त पर्यंत गेलेलं आहे, पण ते व्हाया मेसोपोटेमिया. सिंधू संस्कृतीच्या लोकांनी डायरेक्ट कधी ट्रेड केलेलं नाहीये इजिप्त बरोबर. इव्हन इस्टार गेटवरचा जो निळा रंग आहे तो सुद्धा इंडस व्हॅली मधनं आलाय असं म्हटलं जातं. ते पण खरं असू हो, शकतं का? इंडस व्हॅली सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे निळेचं त्यावेळेचं, सिंधू संस्कृती. आणि पॉटरी तुम्ही जे दाखवल्या त्याच्यामध्ये आतमधल्या साईडला काय ते स्टोअर करत होते त्याचे आपल्याला अवशेष काढून त्याचं संशोधन कितपत झालेलं आहे? म्हणजे त्याच्यानंतर ते मी येणार आहे, नंतर तुम्हाला दाखवणार आहे. रिसेंट डेव्हलपमेंट मध्ये आपण जे बघणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय आम्ही आता कामं केली आहेत आणि काय काय मिळाले. ओके. आणि मला वाटतं एक पॅलिओबायोलॉजी का असा काहीतरी एक एरिया आहे ज्याचं म्हणजे की त्या शेतींमध्ये काय काही बियाणं पेरली गेली किंवा हे सगळं 5,000 बरोबर, वर्षापूर्वी. बरोबर, त्याला पॅलिओबॉटनी किंवा आर्किओबॉटनी म्हणतात. तर त्याचाच वापर करून आम्ही हे सांगू शकतो की त्याच्यामध्ये जे काही धान्य मिळतं आम्हाला मातीमध्ये, तर ते पण सुद्धा म्हणजे धान्य सुद्धा साठून राहत नाही किंवा ते प्रिझर्व्ह होत नाही. ते जर का जळलं, कार्बनाइज झालं, तर जळलेलं धान्य आम्हाला मिळतं. तर त्या जळलेल्या धान्यावरनं आम्ही ओळखू शकतो की लोक की आम्हाला सांगतात की बार्ली आहे किंवा व्हीट आहे, राईस आहे. तर त्याचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरवरनं ते आयडेंटिफाय केलं जातं. आणि शेवटचा प्रश्न, ग्रेनरीचे जे डिमेन्शन्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या, ती सिमिलर किंवा सेमच आहेत डिमेन्शन्स म्हणजे नाही, एकाच नाही, ह्याच्यातनं का पूर्ण वेगळी आहेत सगळी? नाही. सगळ्यांचे डायमेन्शन्स वेगळे आहेत. धन्यवाद. धन्यवाद. अच्छा, क्रिमेशन होतं का बरियल होतं? दोन्ही आहेत. चालेल. थँक्यू व्हेरी मच प्रबोध. मस्त सेशन झालं. मला तरी वाटतच नव्हतं की म्हणजे तू जे आज किंवा मागच्या 2-3 सेशन मध्ये सांगतोयस की आपण जे ऐकलं ते एवढं काय खरं नव्हतं. दिस इज व्हॉट इट वॉज अँड इट्स व्हेरी आय ओपनिंग फॉर मी ॲटलिस्ट. कारण मी जे इतिहास वाचला तो वेगळाच होता असं मला वाटतं.
थँक्यू व्हेरी मच. थँक्स एव्हरीवन. आपण नेक्स्ट सेशनला परत भेटू आणि भाग 4 माझ्या मते, राईट प्रबोध? बरोबर, भाग 4. चालेल, आपण भेटूया लवकर. थँक्यू व्हेरी मच आणि गुड नाईट, गुड डे टू प्रबोध. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू, गुड नाईट.